नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण जवळपास 5.4 ही एक्सरसाइज संपवलेली आहे। एक प्रॅक्टिस सेट आपण जवळपास या आपल्या प्रोबॅबिलिटी या टॉपिकचे आपण संपवलेले आहेत। आता आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सेट चालू करायचा आहे। या टॉपिकचा प्रॉब्लेम सेट आपल्याला चालू करायचा आहे। प्रॉब्लेम सेट अर्थात आपण जे आतापर्यंत शिकलं त्याच्यामधले एक एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक प्रश्न या ठिकाणी बघूयात। प्रश्न अतिशय खूप छान आहेत, याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये। प्रोबॅबिलिटीचा अगदी मी तुम्हाला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जो आहे तो 3 ते 4 वेळेस जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कळेल की याच्यामध्ये सरांनी काय काय सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही सर्वजण रेडी राहा। आता आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सेट प्रोबॅबिलिटी या चॅप्टरचा चालू करत आहोत। एक एक प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतोय। प्रॉब्लेम सेट सोपाच आहे, घाबरायचं नाहीये। जे काही आतापर्यंत शिकलं तेच आहे, त्याचेच ऍप्लिकेशनचे काही प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण तयार आहात बेटा। या ठिकाणी पहिल्यांदा सर्वांनाच माहिती आहे काही एमसीक्यू क्वेश्चन असतात जे तुमच्या पेपरमध्ये पण तुम्हाला 1 मार्काला 2 मार्काला 1 मार्काला जे पडतात। आता याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम सेट 5 मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय, तर प्रॉब्लेम सेट मधला पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। एमसीक्यू क्वेश्चन आहे। करेक्ट अल्टरनेटिव्ह सांगायचे। एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन। बेटा पहिला प्रश्न आहे विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी। विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी, याच्यामधला कोणता नंबर आहे जो प्रोबॅबिलिटी शो करत नाही? बरोबर आहे, जो प्रोबॅबिलिटी शो करत नाही। असा कोणता नंबर आहे जो प्रोबॅबिलिटी शो करत नाही? ऑप्शन काय आहेत आपल्याकडे? पहिला ऑप्शन आहे 2/3, दुसरा ऑप्शन आहे 1/5, तिसरा ऑप्शन आहे 15% आणि चौथा ऑप्शन आहे 0.7%। प्रश्न जर हा कळला नाही तर थोडासा टफ जाईल। पहा, प्रश्न टफ आहे, जर कळला नाही तर टफ जाईल। विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी मी तुम्हाला पहिली एक्सरसाइज शिकवताना सांगितलं होतं, जर माझ्याकडे 7 दिवस असतील, बरोबर आहे, एक वीक मध्ये 7 दिवस असतात, सोमवार मंगळवार, त्यापैकी कोणता येऊ शकतो आज, तर कोणताही येऊ शकतो। जर आपल्याला माहिती नसेल तर, बरोबर आहे, कोणताही असू शकतो। म्हणजे पॉसिबिलिटी 1 असू शकते किंवा त्याच्या कमी असू शकते, पण मोर दॅन 1 असू शकते का बेटा? मोर दॅन 1 असू शकते का? मोर दॅन 1 असू शकत नाही। 1 किंवा त्याच्या खाली असू शकते, बरोबर आहे, 1 किंवा खाली। आता हेच बघायचंय, मोर दॅन 1 किती आहे ह्या ऑप्शन मध्ये। बघा, प्रश्न जर लक्षात येत नसेल, मी सांगितलेलं अजून एकदा बघा, आणि जर लक्षात येत आला तर मोर दॅन 1 की ऑप्शन मध्ये आहे का? मोर दॅन 1 काय बेटा? 2/3। पोरं म्हणतील 2/3 मोर दॅन 1 आहे का? बेटा 2/3 ला असं करून घे, 2/3 ला असं करून घे, 2/3 ला असं करून घे। बघ, 3 न ह्याला भाग जातो का 2 ला? 0 दे, म्हणून या ठिकाणी 0। आता भाग घाल, 3 1 3, 3 2 6, 3 संग 18। बघा 0.6 1 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा प्रोबॅबिलिटीचा भाग आहे। आपल्याला जो प्रोबॅबिलिटीचा भाग नाही तो सांगायचा आहे। 1.5 बेटा मी तुम्हाला तेच सांगतोय, 1.5 1 पेक्षा जास्त आहे, तो प्रोबॅबिलिटीचा भाग असू शकत नाही। प्रोबॅबिलिटी ही कमीत कमी पाहिजे, 1 पेक्षा कमीत कमी, किमान 1 म्हणजे मिनिमम, मॅक्झिमम 1 बाकी सगळे खाली, मॅक्झिमम 1 बाकी सगळे खाली, येतं लक्षात? त्याच्यामुळे कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी काय येईल याच्यामध्ये? हा 2/3 0.6 शो करतो। 15%, 100% म्हणजे 1, बरोबर आहे, 100% म्हणजे 1 असं धरा। 15% मग 1 पेक्षा कमी आहे बेटा, फक्त पर्सेंट मध्ये दिले, नाहीतर पोरं म्हणतील 15% म्हणजे 1 पेक्षा जास्त आहे की, तर तसं नाही धरायचं बेटा, 100% म्हणजे 1 धरायचं, बरोबर आहे। मग पर्सेंट मध्ये 100% 1 असतो, होल असतो, 15% 1 पेक्षा कमी आहे असं धरायचं। जेवढं लक्षात जाते तेवढं लक्षात घ्या। याचं उत्तर 1.5 आहे। मोर दॅन संख्या, प्युअर संख्या 1, पर्सेंटेज वगैरे धरू नका। लक्षात आलं? हे पण येत नाही, हे पण येत नाही, म्हणजे हा भाग प्रोबॅबिलिटीचा येतो। हा जो भाग आहे बेटा, हा जो भाग आहे या ठिकाणी 1.5, तर हा भाग प्रोबॅबिलिटीचा या ठिकाणी आपण म्हणूयात नाहीये। कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी 1.5, 1च्या एक्स्ट्रा जो असतो तो प्रोबॅबिलिटी शो करत नाही। बघा ना, 7 दिवस आहेत, कोणता पण 1 दिवस येऊ शकतो, असं काढावं लागतं, ठीक आहे। त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ही 1 पेक्षा कमी असते किंवा 1 असते, त्यामुळे हे बाकीचे जे आहेत हे 1 पेक्षा कमी आहेत। सर 15%, अरे बाबा 100% म्हणजे 1 असतं आणि ते 15% कमीच आहे ना मग 100% पेक्षा, त्यामुळे ते ह्याच्यामध्ये गिनलं जातं, येतं ते प्रोबॅबिलिटी मध्ये। हे 1 पेक्षा कमी आहे 0.7%,
हे 2/3 म्हणजे 0.6 आहे आणि हे तर 1 पेक्षा जास्त आहे 1.5, त्यामुळे हे येत नाही. ओके, त्याच्यामुळे आपला आन्सर राहील या ठिकाणी क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, याला थोडासा वेळ लागला, लक्षात ठेवा हा प्रश्न. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, अ डाय इज रोल्ड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर अपिअरिंग ऑन अप्पर फेज इज लेस दॅन 3. आता मी तुम्हाला सांगितले डाय इज थ्रोन, आपण डाय इज थ्रोन केला, एक डाय थ्रोन केला बेटा, काय येणार आहे डाय थ्रोन केल्यावर 1 2 3 4 5 6 हा सेट येणार आहे बेटा. डाय एक जर थ्रोन केला आपण तर हा सेट येणार आहे यसचा 1 2 3 4 5 6 हा जर सेट येणार आहे म्हणल्यानंतर किती आहेत बेटा हे, ह्याच्यामध्ये काय म्हणले तरी अप्पर फेस इज लेस दॅन 3. 3 पेक्षा लेस दॅन किती आहेत रे बेटा, 3 पेक्षा किती आहेत, ह्याचा फेस 3 पेक्षा म्हणजे आपल्याला 1 आणि 2 आहेत का नाही, 1 आणि 2 म्हणजे हे किती आले, 2 आले. आउट ऑफ 6 2 आले का नाही, आउट ऑफ 6 2 आले म्हणजे आपला आन्सर काय येईल बेटा, आउट ऑफ 6 2 आले म्हणजे बघा अप्पर फेस इज लेस दॅन 3, लेस दॅन 3, लेस दॅन 3 म्हणल्यानंतर इन्क्लुडिंग 3 पण करा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, इन्क्लुडिंग 3 पण करा म्हणजे किती आलं बेटा हे 1/3 आलं, लक्षात येतं 1/3 1 2 3. ओके, 1 2 3 लक्षात येतं बेटा, कळतं सर्वांना, कळलं का सर्वांना, 1/3 येतं, कळलं का सर्वांना हे कसं येतं 1/3. हे बघा हे 1/3 येतं 1 2 3 4 5 6. हा प्रश्न मी एकदा चेक करतो, अजून एकदा एक वेळेस मला चेक करू द्या हा प्रश्न बरोबर आहे का इथे. हा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपलं जे आन्सर असणार आहे, आपला आन्सर हे 1/3 असणार आहे आणि ह्याच्यामध्ये लेस दॅन 3 3 पेक्षा कमी म्हणले तर फक्त 1 आणि 2 आहे. ठीक आहे, लेस दॅन 3 इन्क्लुडिंग ती धरू नका, कारण 3 पेक्षा कमी म्हणले. मला काय वाटलं याच्यामध्ये 3 ला धरून आहे काय की इथे काही प्रिंटिंग मिस्टेक झाली वाटलं, असं काही नाहीये. लेस दॅन 3 म्हणले, हा सेट आहे, हा म्हणजे आपला काय म्हणू सॅम्पल आहे आपलं 1 2 3 4 5 6 डाय थ्रोन केल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये 1 आणि 2 हे जे 2 आहेत लेस दॅन 3 आहेत म्हणजे हे 2 आहेत म्हणजे काय बेटा, मग या ठिकाणी हा 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. ह्या 6 नंबर पैकी आपल्याला किती सापडले, हे 2 नंबर सापडले, बरोबर आहे, 2 नंबर सापडले म्हणजे 2 नंबर सापडले म्हणजे किती आहे बेटा, हे 2 नंबर सापडले म्हणजे 1/3 सापडले. ठीक आहे, 1/3 सापडले, कारण 1/3 कसे बेटा, हे बघा हे या ठिकाणी एक हे 2 म्हणजे 1/2 आणि 1/2 हे किती होतात, दोतल मिळून 1/2 1/6 होतात आणि हे 2 सापडले आपल्याला या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं आपल्याला आन्सर मिळतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला आन्सर मिळतं. ओके, लक्षात आला बेटा हा. ओके, पुढे चला. आता पुढे काय म्हणलंय त्यांनी, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट द नंबर चूजन फ्रॉम 1 टू काय म्हणलंय, नंबर चूजन फ्रॉम, लक्षात घ्या, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट अ नंबर चूजन फ्रॉम 1 to 100 इज अ प्राईम नंबर. पोरो लक्षात घ्या, आता या ठिकाणी यांनी काय सांगितलंय आपल्याला, या ठिकाणी काय सांगितलंय 1 ते 100 मध्ये प्राईम नंबर किती आहेत. ओके, त्याचा इव्हेंट बघा म्हणले तर 1 to 100 मध्ये जे प्राईम नंबर आहेत बेटा ते आहेत, लक्षात ठेवा 25. एकूण 25 प्राईम नंबर आहेत. प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या ज्याला भाग जात नाही, बरोबर आहे. 2 हे धरायचं आपण, प्राईम नंबर 2 आहे, बरोबर आहे. मग हे जे असे 2 आहे, परत 3 आहे, परत 5 आहे, परत 7 आहे, बरोबर आहे, परत 11 आहे, हे जे आहेत प्राईम नंबर आहेत. असे टोटल प्राईम नंबर किती आहेत एकूण 1 ते 100 मध्ये, तर 25 आहेत. तर 25 म्हणल्यानंतर एकूण टोटल संख्या 100, एकूण टोटल संख्या 100, बरोबर आहे. तर 25 चोक 100, 25 चोक 100 म्हणजे 4 पार्ट, म्हणजे ह्याचा आन्सर येणार 1/4. 25 आहेत म्हणजे 1/4 हे या ठिकाणी प्राईम नंबर असतील. 100 पैकी 25 आहेत पोरो, 100 पैकी 25 आहेत, 100 पैकी 25 आहेत, त्याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचंय. 100 पैकी 25 प्राईम नंबर आहेत. त्या 25 लाच आपण किती आहेत प्रोबॅबिलिटी दाखवली फ्रॅक्शन मध्ये, ऑप्शन फ्रॅक्शन मध्ये दिलेत 1/4.
लक्षात आलं 1/4 ह्याची फ्रॅक्शन मध्ये दिली आहे 1/4 लक्षात येते प्राईम नंबर 1 to 100 मध्ये 25 आहेत म्हणजे किती आहेत एकूण 1/4 25% आहेत 1/4 फ्रॅक्शन मध्ये केलं म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी आन्सर आले. पुढे प्रश्न काय या ठिकाणी There are 40 cards in a bag, each bears a number from 1 to 40. One card is drawn at random. What is the probability that the card bears a number which is multiple of 5? लक्षात घ्या There are 40 cards in a bag, each bears a number from 1 to 40. 1 to 40 असे नंबर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्यांनी काय म्हणलंय 1 to 40 पर्यंत वन कार्ड इज ड्रॉन रँडमली कुठलं पण एक कार्ड रँडमली घेतलं तर त्याच्यावरती आपल्याला लक्षात घ्या 1 2 3 4 असं 40 पर्यंत लिहिलेलं आहे आणि त्याच्यापैकी 5 चे मल्टिपल ह्याच्यात किती असतील तर 5 चे मल्टिपल किती असतील रे बघा बरं 5 1 5 5 2 10 5 1 असेल 10 1 असेल 15 1 असेल 20 1 असेल त्याच्यानंतर 25 ह्या 1 ते 40 च्या नंबर मध्ये कारण हा यस आहे बघा एक कार्ड वरचा हा यस आहे बघा एक 1 to 40 अशा वन कार्ड घेतले ह्या वन कार्ड वरती असंच लिहिलेलं आहे 1 ते 40 तर त्याच्यामध्ये 5 चे मल्टिपल किती आहेत ते विचारले त्यांनी 5 10 15 20 पुन्हा 25 पुन्हा 30 पुन्हा काय येणार बेटा 30 नंतर 35 पुन्हा काय येणार 35 नंतर 40 पुन्हा 45 येणार का नाही तर आपल्याला त्यांनी काय म्हणलं होतं केवळ 1 to 40 मध्ये मग 1 2 3 4 5 6 7 8 किती झाले बेटा 8 झाले का नाही आणि हे टोटल नंबर किती आहेत 8 झाले 40 मध्ये 8 हे 5 चे मल्टिपल आहेत 40 संख्यामध्ये 1 to 40 मध्ये 8 1 to 40 मध्ये 8 ही या ठिकाणी बघा हे 8 नंबर ह्या 40 पैकी 1 2 3 40 पैकी 8 नंबर तर 8 45 1/5 झालं आन्सर कुठे इथे आहे बघा ए 1/5 म्हणजे हे 8 आहेत किती पैकी 40 पैकी 8 आहेत म्हणजे 1/5 आहेत एकूण संख्येच्या 1/5 40 चा 8 म्हणजे 1/5 आहे का नाही कारण कसं केलं आपण 1/5 8 45 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 45 बघा 5 आहे हे 40 चे 8 आहेत म्हणजे 8 45 1/5 ठीक आहे फ्रॅक्शन मध्ये हे 8 म्हणजे 1/5 40 च्या हे फ्रॅक्शन मध्ये काढले हे मी तुम्हाला पर्सेंटेजचं जे बेसिक सांगितलं होतं त्याच्यामध्ये कळेल ठीक आहे याचा आपल्याला हे आन्सर आलं एमसीक्यू इतके सोपे नाही आहेत लक्ष द्यायचंय समजून घ्यायचंय परीक्षेत ह्याच्यात एखादा पडला तर आपल्याला यावा प्रोबॅबिलिटीवर एखादा तरी एमसीक्यू पडतो आता पुढे काय म्हणलंय त्यांनी इफ ए इज इक्वल टू 2 जर ए या ठिकाणी 2 असेल ओके ए या ठिकाणी 2 असेल आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आहे बेटा प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे काय नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ यस बरोबर आहे नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ यस तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/5 आहे किती दिले त्यांनी प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/5 आहे ठीक आहे 1/5 आहे आणि ऍक्च्युअल ए किती आहे 2 आहे म्हणजे इथं 2 येणार आहे 1/5 तर देन एस किती असणार आहे बेटा एस किती असणार आहे तर हे जर 1/5 असेल तर आपल्याला इथं किती लिहायचंय ह्याचं सोल्युशनच इथं आलं हे आलंच चला हे ए किती आले 1/5 दिले इनी बरोबर आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/5 दिले तर आपल्याला तिने इथं किती असेल म्हणतात तर ए इथं दिले किती 2 आहे आणि खाली किती असणार आहे हे बे 1 बे आणि खाली किती असणार आहे इथं 1 जर आलं तर या ठिकाणी यस किती असणार आहे 10 असणार आहे बरोबर आहे 10 असणार आहे कारण बे 1 बे 5 10 1/5 आलं बघा यस जर मी या ठिकाणी 10 ठेवला तर 1/5 प्रोबॅबिलिटी जी इथं आहे ती मिळते त्यामुळे नंबर ऑफ यस सॅम्पल जे आहे तो मला 10 ठेवावा लागेल कारण ए तर तिने दिलेला आहे A2 बरोबर आहे A2 ठेवला तर नंबर ऑफ यस या ठिकाणी किती आहे या ठिकाणी नंबर ऑफ यस किती आहे बेटा 10 ठेवला मी लक्षात येतं पोरांनो 10 ठेवल्यानंतर बे 1 बे 5 10 1/5 भेटला म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ यस येणार आहे ऑप्शन नंबर ए आपला आन्सर असणार आहे कळतंय सर्वांना थोडंसं ऑब्झर्व करा बेटा ह्याच्याकडे थोडं लक्ष देऊन बघा मी काय सांगितलंय बारकाईनं बघा 100% तुम्हाला हा क्वेश्चन समजेलच नेक्स्ट बेटा काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन लक्ष द्या नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बास्केटबॉल प्लेयर्स जॉन वसीम आणि आकाश बास्केटबॉल प्लेयर्स आहेत हे 3 जॉन वसीम आकाश वर प्रॅक्टिसिंग द बॉल ड्रॉप इन अ बास्केटवर असा बॉल टाकतायत ते आणि हे 3 प्लेयर आहेत
चला, द प्रोबॅबिलिटीज ऑफ सक्सेस फॉर जॉन वसीम आकाश आर 4/5. बघा त्यांच्या सक्सेसच्या प्रोबॅबिलिटी त्यांनी दिल्यात 4/5. प्रश्न खूप मोठा आहे, लंबा प्रश्न आहे, लंबा चौडा प्रश्न आहे, पण प्रश्नाचं सोल्युशन बघितल्यावर म्हणजे इतका लहान वाटतो की हा एकदम असं वाटतं की यार काय फडतूस क्वेश्चन आहे, खूपच लहान क्वेश्चन दिलाय. असू द्या पोरो. मग या ठिकाणी बेटा जॉन, वसीम आणि आकाश. जॉन किती आहे? जॉनचं रिस्पेक्टिव्हली 4/5, वसीमसाठी 0.83 आणि आकाशसाठी बेटा 58% आहे. लक्षात येते 58% रिस्पेक्टिव्हली. हु हॅड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आता ह्याच्यापैकी ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस कुणाची आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. आता या ठिकाणी बघा, द प्रोबॅबिलिटीज ऑफ ईच, मी सोल्युशन काय लिहिलंय, द प्रोबॅबिलिटीज जसं तसं लिहिलं, द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच प्लेअर इज कन्वर्टेड इनटू डेसिमल फ्रॅक्शन. आता ह्याला काय करायचं आपल्याला, 0.83 ह्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं ह्या फ्रॅक्शनला सगळ्याला. मग आपण जॉनची काय केली, जॉन प्रोबॅबिलिटी फ्रॅक्शन मध्ये केली. 4/5 ला काय केलं आपण, त्याचा भागाकार करा. 5 आणि 4 ला भागाकार जातो का, 0 करायचं. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 85 40. हा 0 दिल्यामुळे इथं 85 40 किती येणार, 0.8. जॉन साठी 0.8, वसीम साठी ऑलरेडी त्यांनी इथंच दिले गिवन मध्ये 0.83. असू द्या. पुन्हा 58%. पोरो 100% म्हणजे 1 होतं, तर 58% ला मी काय करणार, 0.58. आता तिथं 58च्या जागी 38 असलं असतं तर 0.38 केलं असतं. 99% असलं असतं तर 0.99 केलं असतं. त्यामुळे 58% ला डेसिमल मध्ये डायरेक्टली तुम्ही 0.58 करा. मग या ठिकाणी मी 0.58 आकाशसाठी केलं, 0.58 आकाशसाठी केलं. ठीक आहे, आकाशसाठी 0.58 केलं. ठीक आहे, आणि मग त्याला मी तिसरं असं म्हणलं, 0.58 आकाशसाठी म्हणलं. फ्रॉम 1 2 3 ह्या तिन्ही मधून सगळ्यात मोठं कोणतं आहे, सगळ्यात मोठा आहे 0.83. हा मोठा आहे, हा 0.8 म्हणजे 0.80. त्याच्यानंतर हा मोठा आहे आणि हा मोठा आहे, म्हणजे 0.83 ची शक्यता जास्त आहे. त्याच्यानंतर ह्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यानंतर ह्याची. त्यामुळं ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज वसीम विच इज 0.83. हा 0.83 वाला वसीम होता, त्याची प्रोबॅबिलिटी जास्तीत जास्त आहे. आणि प्रश्नामध्ये तेच म्हणलं होतं, हु हॅड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. कोणाकडे ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी आहे सक्सेसची, तर आपण या ठिकाणी तेच सांगितलंय. प्रोबॅबिलिटीची जी शक्यता आहे ती या ठिकाणी 0.83 याची आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? काही डिफिकल्ट होतं का ह्याच्यामध्ये? तर ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डिफिकल्ट काहीच नाहीये, अगदी सोपा, सिंपल आणि इझी भाग मी तुम्हाला सांगितलाय. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. ओके, प्रश्न लंबा आहे पण उत्तर सोपं आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न काय बेटा, इन अ हॉकी टीम देयर आर 6 डिफेंडर्स. इन अ हॉकी देयर आर. आता हॉकीमध्ये किती प्लेयर असतात काय ते फक्त आपल्याला इथं लक्ष द्यावं लागेल, बघावं लागेल. इन अ हॉकी देयर आर 6 डिफेंडर्स, 4 ऑफेंडर्स. ओके, 4 ऑफेंडर्स अँड 1 गोली. गोली किती आहे, 1 आहे. 6 डिफेंडर आहेत, 6 ऑफेंडर आहेत आणि आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. या सगळ्या प्लेयर पैकी एका प्लेयरला सिलेक्ट करायचंय. एकूण प्लेयर किती आहेत रे मग आपल्या फुटबॉलमध्ये, हे डिफेंडर 6, हे 4 वाले ऑफेंडर आणि 1 गोली. एकूण टोटल प्लेयर किती झाले, म्हणजे सॅम्पल एस किती होणार आहे, 11चा होणार आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी एक प्लेयर रॅन्डमली सिलेक्ट होणार आहे ऍज अ कॅप्टन. एकूण डिफेंडर 6, काही नाही, फुटबॉलमध्ये किती प्लेयर आहेत टोटल सांगितलंय, ते नावं घेऊन सांगितलंय. डिफेंडर 6, 4 आहेत या ठिकाणी ऑफेंडर, 1 आहे गोली. आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. याच्यापैकी एक प्लेयर रॅन्डमली सिलेक्ट केलाय ऍज अ कॅप्टन म्हणून. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ दिस सिलेक्टिव्ह. बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द सिलेक्शन. कॅप्टन म्हणून कुणाचं होऊ शकतं या 11 पैकी. प्रश्न चिल्लर आहे. बघा, द टीम कन्सिस्ट ऑफ, किती प्लेयर आहेत टीम मध्ये एकूण, हे 6, हे 4 आणि हे 1. बरोबर आहे, हे 6, हे 4 आणि हे 1. एकूण टोटल झाले बेटा, टोटल झाले, ए पोरो लक्ष द्या, टोटल झाले 11. आता याच्यानंतर नंबर ऑफ यस किती आहेत बेटा, हे टोटल प्लेयर 11 आहेत म्हणून डायरेक्ट नंबर ऑफ यस म्हणलं मी 11 आहेत. आता ह्याच्यापैकी ओनली वन प्लेयर कॅन बी सिलेक्टेड ॲज अ गोली. बरोबर आहे, ओनली 1 प्लेयर कॅन बी सिलेक्टेड ॲज अ गोली.
बरोबर आहे. आउट ऑफ दिस ओनली वन प्लेयर इज सिलेक्टेड रॅन्डमली ॲज अ कॅप्टन. ओके, गोली किती आहेत बेटा या ठिकाणी? आपल्याला पहिला प्रश्न तिने विचारलाय, द गोली विल बी सिलेक्टेड. गोली कोण होणार आहे? आणि अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. ठीक आहे, अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड हा दुसरा आहे. आपल्याला गोलीचा आधी काढायचंय. ओनली पहिला प्रश्न काय, आपण टोटल तर हे काढले 11. ओनली वन प्लेयर कॅन बी सिलेक्टेड ॲज अ गोली. हे बघा, द गोली विल बी सिलेक्टेड हे पहिला इव्हेंट. त्यामुळं गोली आपण NG एकूण टोटल किती आहेत गोली? 1. त्यामुळं आपण प्रोबॅबिलिटी ऑफ गोली कशी काढली त्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. ठीक आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी काढायची होती. प्रोबॅबिलिटी कशी काढली? नंबर ऑफ G अपॉन नंबर ऑफ S. नंबर ऑफ G किती आहे? 1 आहे, जो गोली होणार आहे 1. आणि टोटल नंबर ऑफ S म्हणजे टोटल किती होते? सॅम्पल किती होते? 6 4 10 आणि 1 11. एकूण 6 4 10 आणि 1 11 म्हणजे 1/11. पोरं लक्षात येतंय का? खूप छान आहे, सिंपल आहे. टोटल 11 प्लेयर होते, एक गोली होणार आहे. गोली म्हणजे असा नसतो का थांबत, असा करतो तो गोली असतो. असा बॉल अडवतो, अशा आपण लात मारल्यानंतर फुटबॉल गेल्यानंतर जो असतो. फुटबॉल खेळलाय का तुम्ही? खेळला असेल तर तो जो गोली आहे बेटा, हा जो आहे 1/11 येतं त्याचं. कळलं? नंबर ऑफ G म्हणजे काय? गोली. आणि S म्हणजे सॅम्पल काढलेला आहे 11चा. आता पुढचा प्रश्न काय? अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. डिफेंडर किती सिलेक्ट असतात बेटा? इथं डिफेंडर किती आहेत बघा, डिफेंडर 6 आहेत. बरोबर आहे, डिफेंडर 6. मग आउट ऑफ 12 6 होऊ शकतात कुणी पण. त्यामुळे इथं बघा, देअर आर 6 डिफेंडर्स. ND D किती आहे? ND D म्हणजे डिफेंडर. नंबर ऑफ डिफेंडर किती आहेत? 6 आहेत. त्याची डिफेंडरची प्रोबॅबिलिटी कसं काढणार? प्रोबॅबिलिटी D इज इक्वल टू नंबर ऑफ D अपॉन नंबर ऑफ S. नंबर ऑफ D अपॉन नंबर ऑफ S. नंबर ऑफ D 6 आले डिफेंडर. नंबर ऑफ S किती आले बेटा? नंबर ऑफ S 11 आले. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ D इज इक्वल टू 6/11. प्रोबॅबिलिटी ऑफ D इज इक्वल टू 6/11. प्रोबॅबिलिटी ऑफ D इज इक्वल टू 6/11. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात येतं मी काय सांगतोय ते? एक मुद्दा लक्षात घ्या, खूप सोप्या पद्धतीनं सांगतोय. ठीक आहे, नेक्स्ट बघायचं आहे आता आपल्याला. नेक्स्ट काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो? जोसेफ केप 26 कार्ड्स इन अ कॅप. जोसेफ केप 26 कार्ड इन अ कॅप बिअरिंग 1 इंग्लिश अल्फाबेट ऑन ईच कार्ड. प्रत्येक कार्डवर 26 कार्ड आहेत, ते सोडून द्या, हे काही नाही. फक्त त्यांच्यावर काय लिहिलंय? बेअरिंग इंग्लिश अल्फाबेट लिहिलेलं आहे ऑन ईच कार्ड, प्रत्येक कार्डवर. आता त्याच्यामधला 1 कार्ड इज ड्रॉन. हे त्याच्यापैकी एक कार्ड घेतला आणि त्याच्यावर असे 26 अक्षरे लिहिलेले आहेत प्रत्येक कार्डवर. असे 1 2 3 असे 26 होते. प्रत्येक कार्डवर अल्फाबेट लिहिलेला आहे, ABCD असे 26 अक्षर. मग त्याच्यापैकी एक घेतला आणि 26 अक्षर त्याच्यावर असणार आहेत. ड्रॉन ॲट रॅन्डम, एक कार्ड घेऊन 26 अक्षर असणार आहेत. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट कार्ड ड्रॉन इज ओवेल. आता ते कार्ड काढल्यानंतर ते 26 अक्षर तर त्याच्यावर आहेत, ABCDEFGH पर्यंत. मग ते कार्ड काढल्यानंतर म्हणजे असं कार्ड आहेत, असे 26 पुस्तक आहेत रे थोडक्यात. आणि प्रत्येक पुस्तकामध्ये ABCDZ पर्यंत लिहिलेली आहे. त्याच्यापैकी काढले तर प्रत्येक पुस्तकामध्ये एका कार्डवर तर ABCDZ पर्यंत आहेच. आणि त्याच्यावर ओवेल म्हणजे काय बेटा? स्वर. कोणते आहेत ओवेल? AEIOU हे आपल्या अल्फाबेटमध्ये ओवेल्स आहेत. लक्षात ठेवा ज्यांना माहिती नाही त्यांनी. देअर आर 26 कार्ड्स आणि ईच बेअरिंग 1 इंग्लिश लेटर. आता हे आपण इथलं जसं आहे तसं लिहिलं. 26 कार्ड आहेत आणि प्रत्येक कार्ड वरती इंग्लिश लेटर आहेत. मग आपण प्रत्येक एका कार्डचं घेतलं, त्याचा सेट किती झाला? ABCD असा YZ पर्यंत. म्हणजे नंबर ऑफ S अल्फाबेट किती आहेत? ABCD म्हणून बघायची, ABCD. तर असे येतात नंबर ऑफ S 26. ठीक आहे बेटा. नंबर ऑफ S 26 असतील तर A बी द इव्हेंट. आता पहिला प्रश्न काय त्यांनी सांगितलं? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अ ओवेल. A बी द इव्हेंट, त्याला A इव्हेंट दिला. A बी द इव्हेंट दॅट कार्ड ड्रॉन इज अ ओवेल. ओवेल कार्ड पाहिजे. बरोबर आहे. ओवेल म्हणजे ओवेल किती असतील त्याच्यामध्ये? तर देअर आर 5 ओवेल्स. AEIOU इथं लिहिलं AEIOU आणि A चा इव्हेंट लिहिला A इज इक्वल टू AE. इथं A इव्हेंट दिलं नाही, आपण मनाने लिहिला A कडून. A इज इक्वल टू AEIOU आणि नंबर ऑफ A झाले 5. लक्षात आलं? नंबर ऑफ A झाले 5 आणि नंबर ऑफ S होतं 26. हा एक कार्ड केल्यानंतर त्याच्यावरची ही S ची Z पर्यंत लिहिलेली होती आपण ABCD. ठीक आहे. आणि त्याची प्रोबॅबिलिटी पुन्हा इथं लिहिली. प्रोबॅबिलिटी ऑफ A, नंबर ऑफ A अपॉन नंबर ऑफ S. नंबर ऑफ A किती आहे बेटा? नंबर ऑफ A होतं त्या ठिकाणी हे 5 आणि नंबर ऑफ S 26. म्हणून या ठिकाणी लिहिलं
नंबर ऑफ ए 5 आणि नंबर ऑफ यस 26. दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ, तुम्ही काय म्हणूयात, ओवेलची प्रोबॅबिलिटी आहे. शब्दामध्ये लिहिलं तरी चालेल, मी इथं दिलं नाही, लिहायची पण गरज नाही, लिहिलं तरी शब्दामध्ये दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ 5/26 तुम्ही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, कळतं सर्वांना. नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे आता. काय रे नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन बघा. A balloon vendor has 2 red, 3 blue and 4 green balloons. He wants to choose one of them at random to give it to Pranali. What is the probability of event that Pranali gets? आता ह्याच्यामध्ये काय म्हणलंय, अ बलून वेंडर हॅज 2 रेड, 2 रेड आहेत त्याच्याकडे, 3 ब्ल्यू आहेत आणि 4 ग्रीन आहेत बलून. ही वॉन्ट्स टू चूज वन ऑफ देम, त्याला एक रॅन्डमली त्याच्यापैकी एक चेक करायचा आहे आणि प्रणालीला द्यायचा आहे. त्याच्याकडे एवढे बलून आहेत, ठीक आहे, जे त्याच्याकडे 2 रेड 3 आणि त्याच्यापैकी प्रणालीला एक द्यायचा आहे. ओके, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट प्रणाली ग्रेट्स? तर प्रणालीला कसं कसं मिळेल, हे ए बी 1 2 3 दिलेत, त्याची प्रोबॅबिलिटी काढायची. आधी लिहूया आपण. लक्षात आलं? देअर आर 2 रेड बलून. ओके, त्या 2 रेड बलूनला आपण काय म्हणलं, पोरं लक्ष द्या रे, महत्वाचं चालू आहे. 2 रेड बलूनला आपण काय म्हणलं, R1 R2 रेड कलर असल्यामुळं R घ्यायचं, बरोबर आहे. R1 R2 2 असल्यामुळं R1 R2. 3 ब्ल्यू आहेत बेटा, 3 ब्ल्यू आहेत. 3 ब्ल्यूला आपण 3 ब्ल्यू बलूनला काय म्हणलं, B1 B2 B3 B1 B2 B3. 3 ब्ल्यू बलूनला आपण B1 B2 B3 दिलं आणि 4 ग्रीन बलूनला G1 G2 G3 आणि G4. G1 G2 G3 आणि G4. लक्षात आलं? हा R1 R2 B1 B2 B3 G1 G2 G3 आणि G4. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण केलं. पुढे काय येतं, पुढे या ठिकाणी काय येणार आहे, लक्षात घ्या. पुढे काय येणार आहे बेटा, आता हे नंबर ऑफ यस टोटल किती झाले, हे 2 R 3 ब्ल्यू आणि हे G चे 4, म्हणजे नंबर ऑफ 1 2 3 4 5 6 7 8 9. हे नंबर ऑफ यस किती झाले, सॅम्पल 9 झाले. पुन्हा आता पहिला इथं घ्यायचा, हा पहिला काय, रेड बलून. प्रणालीला रेड बलून किती शक्यता आहे जाण्याची, तर बघा, प्रणालीला ए बी द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स रेड बलून. आता रेड बलून किती वेळेस आहे, 2च आहेत रेड बलून, त्याच्यामुळं नंबर ऑफ ए चा सेट आपण केला R1 R2, जे आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला इथं रेड बलूनचा, ते रेड बलून R1 R2 केला. नंबर ऑफ ए किती आहेत, ह्याच्यात 1 2 कंटेंट आहेत, नंबर ऑफ ए 2. आणि प्रोबॅबिलिटी कशी काढणार मग आपण, त्याची प्रोबॅबिलिटी कशी काढणार, नंबर ऑफ ए म्हणजे हा नंबर ऑफ ए इथला 2 लिहिला सॅम्पल, आणि नंबर ऑफ एन किती होतं बेटा, नंबर ऑफ यस किती आहे, नंबर ऑफ यस टोटल, नंबर ऑफ यस किती होतं या ठिकाणी, नंबर ऑफ यस, हा नंबर ऑफ यस इथं दिलेस की, नंबर ऑफ यस किती होतं, हा येतं बघा, नंबर ऑफ यस किती आहे, हा ए आणि नंबर ऑफ यस, ए आहे 2 आणि नंबर ऑफ यस आहे 9. ठीक आहे, नंबर ऑफ यस आहे हा 9, म्हणून 2/9. ठीक आहे. पुढे सेकंड कोणता आहे, सेकंड कोणता आहे बेटा, सेकंड बघा, सेकंड आहे अ ब्ल्यू बलून. आता ब्ल्यू बलूनचं काय, बी द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स ब्ल्यू बलून. प्रणालीला ब्ल्यू बलून मिळण्याची शक्यता किती आहे, टोटल ब्ल्यू बलून किती आहेत, B1 B2 B3 3 आहेत. नंबर ऑफ बी 1 2 3 झाले. प्रोबॅबिलिटी बी कसे काढतात, प्रोबॅबिलिटी काढताना कशाची, बी ची काढायची, तर नंबर ऑफ बी अपॉन टोटल काय बेटा, यस असतं, सॅम्पल टोटल. एकूण ब्ल्यू बलून किती आहेत, 3 आहेत. नंबर ऑफ यस किती आहेत, 9 आहे. 3 1 3 3 3 9, 1/3. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती होणार आहे, 1/3. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती होणार आहे, 1/3. कळलं? दुसरा क्वेश्चन, दुसरं झालं. त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न काय या ठिकाणी, ग्रीनचं काढा, ग्रीन बलून तिसरा. आता ते वेंडर प्रणालीला ग्रीन कसा देईल बघा, सी बी द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स, आपण एबीसी असं इव्हेंटचे नावं दिलेत, गेट्स ग्रीन बलून. ग्रीन किती आहेत, 4 आहेत, G1 G2 G3 G4. नंबर ऑफ सी 4 लिहिलं. प्रोबॅबिलिटी सी कसं काढणार, नंबर ऑफ सी अपॉन टोटल यस, नंबर ऑफ सी अपॉन टोटल यस. नंबर ऑफ सी किती आहेत बेटा, 4 आहेत. नंबर ऑफ सी किती आहेत, हे 4 आहेत. नंबर ऑफ यस 9 आहेत. लक्षात आलं? तर 4/9 ही जी आहे ही प्रोबॅबिलिटी आहे बेटा ग्रीनची. थोडक्यात हा प्रश्न लंबा जरी असला, ऍक्च्युली प्रोबॅबिलिटीचे बेटा सगळेच प्रश्न थोडेसे लंबे आहेत, पण लंबे आहेत म्हणजे मोठे आहेत म्हणजे ते प्रश्न अवघड असतील असं असतं का,
बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आज एवढं सगळं छान अभ्यास केला, सगळा उंदीर संपवला, फक्त शेपूट राहिलंय, बरोबर आहे. तर हे असं हे करू नका, प्रश्न वाचा, खूप सोपे प्रश्न आहेत. काय सांगितलंय, टोटल रेड बलून किती आहेत, ग्रीन आहेत, त्याचा सेट केलाय आणि ग्रीनचं ब्ल्यूचं पुन्हा काय प्रोबॅबिलिटी काढली आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे नंबर ऑफ काय असेल ते, आणि नंबर ऑफ ते लक्षात येतं म्हणजे नंबर ऑफ यस डिवायडेड मध्ये यसच येणार आहे सगळीकडे. कन्सेप्ट सोपा आहे. कन्सेप्ट केव्हा कळतो माझा सांगितलेला, मी परत मुलांना मध्ये मध्ये हे सांगतोय, मोटिवेशनल बोलतोय, कधी कधी तुम्हाला भीती पण मी घालतो, कारण तुम्ही तो परत परत बघा. परत तुम्हाला खूप छान यश मिळवायचं असेल ना बेटा, सगळ्या मुलांना मुलींना बरं का, मी हे सांगतोय, तुम्ही परत परत ते बघा. तुम्हाला थोडा पण डाऊट वाटला बेटा, माग या, रिव्हर्स करा. कॉम्प्युटरमध्ये तुमच्या लॅपटॉप ह्याच्यामध्ये ऍपमध्ये सगळी सुविधा दिली आहे. थोडंसं माग या आणि परत बघा, थोडंसं माग या आणि परत बघा. बेटा तुम्ही जिंकणार 100%, तुम्हाला 100% करणार, ह्याची गॅरंटी माझी आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय, अ बॉक्स कंटेन्स 5 रेड 8 ब्ल्यू आणि 3 ग्रीन पेन्स. तेच आहे, तसंच आहे, 5 रेड 8 ब्ल्यू आणि 3 ग्रीन पेन्स. ऋतुजा वॉन्ट्स टू पिक अ पेन रॅन्डमली. एवढ्या पेनापैकी ऋतुजाला एक पेन उचलायचा आहे रॅन्डमली, म्हणजे कुठला पण. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी. किती साधा प्रश्न आहे बघा. हिअर देअर आर 5 रेड, 5 रेड आहेत, त्याच्यानंतर 5 रेड पेन आहेत बघा, R1 R2 R3 R4 R5 केलं, आणि 8 ब्ल्यू आहेत, 8 ब्ल्यू आहेत, 8 ब्ल्यू आहेत बघा, 8 ब्ल्यू आहेत, 8 ब्ल्यू प्लेन आहेत. लक्षात आलं. 8 ब्ल्यूला मी काय केलं या ठिकाणी, B1 B2 B3 B4 B5 B6 B7 आणि B8 केलं. आणि या ठिकाणी किती आहेत, 3 ग्रीन आहेत, 3 ग्रीन आहेत बेटा. चला ग्रीन पेनच काढतो. 3 ग्रीन काय येणार, G1 G2 G3. हे टोटल ह्याच्यामध्ये लिहिले, मी सॅम्पल मध्ये लिहिले टोटल, ह्याचा यस केला सॅम्पल, R1 R2 R3 R4 R5 B1 B2 B3 B4 इथलंच लिहिलं, आणि त्याच्यानंतर ह्या G1 G2 G3. आणि टोटल हे मोजले 1 2 3 4, तर टोटल आले नंबर ऑफ हा यस किती आला नंबर, ह्याच्यातले यस किती आहेत सॅम्पल कंटेंट हे 16. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर तिनं काय म्हणले, ऋतुजा वॉन्ट्स, एवढ्यापैकी एक पेन ऋतुजाला घ्यायचा आहे, बरोबर आहे, एवढ्यापैकी एक पेन घ्यायचा आहे. तर काय येणार, ए बी द इव्हेंट दॅट ऋतुजा पिक्स अ ब्ल्यू पेन. काय म्हणले, ऋतुजा wants to pick a pen at randomly. What is the probability that the pen is blue? हा, ब्ल्यू पेन घ्यायचा आहे, प्रोबॅबिलिटी ब्ल्यू ची सांगायची. मग इथं बघा, ए आपण पुढे काय म्हणलं, ए बी द इव्हेंट आणि ऋतुजा पिक्स ब्ल्यू पेन, ब्ल्यू पेन. मग ब्ल्यूचे किती आहेत टोटल, इथं किती होते ब्ल्यूचे, 8 पेना होत्या, त्याचा सेट वेगळा करा. ए चा सेट B1 B2 B3 8 केला, नंबर ऑफ ए किती आले 8. प्रोबॅबिलिटी ब्ल्यूची काढायची, ब्ल्यूची काढायची. ऋतुजा त्या 16 मधून ब्ल्यू पेना किती घेऊ शकते, एकच घेऊ शकते. मग ब्ल्यूचे टोटल 8 आहेत, म्हणजे नंबर ऑफ ए 8 आला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे ब्ल्यू पेनासाठी नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आहे बेटा, 8 आहे. नंबर ऑफ ए किती आहे, हा सगळा मिळून टोटल 8 आहे. आणि नंबर ऑफ यस किती आहेत, नंबर ऑफ यस म्हणजे काय, नंबर ऑफ यस म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घ्या, नंबर ऑफ यस म्हणजे काय, टोटल 16. हे 8/16 1/2 आलं. नंबर ऑफ ए किती आला, 1/2. नंबर ऑफ ए नाही, हा प्रोबॅबिलिटी. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आला, 1/2. कळलं, सोपं होतं का, अवघड काहीच नव्हतं याच्यामध्ये. ठीक आहे, अवघड काहीच नव्हतं, लक्षात येतंय. अजून एकदा बघा इथं कसं कसं लिहिलंय बघा. ठीक आहे, कळलं सर्वांना विद्यार्थी मित्रांना, सोपा आहे. याच्यामध्ये अवघड काही आहे का बेटा, अवघड काही नाहीये. 1-2 मिनिट तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. आता पुढे काय बेटा, याच्यानंतरचा पुढचा बघा काय सांगितलंय. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न हिने सांगितलाय. काय सांगितलंय पुढचा प्रश्न बेटा, पुढचा प्रश्न बघा. 6 फेसेस ऑफ अ डाय आर ॲज अ शोन बिलो. एक डाय आहे, त्याचे 6 फेसेस दाखवलेत बघा. हे डाय म्हणजे काय, थोडक्यात ते आपण ठोकळा असतो ना, त्याचे 6 फेसेस असतात. आपण जो सापसोडी खेळायचा जो डाय आहे आपला, ठीक आहे, आपण जो आपला सापसोडी खेळतो, आपण लुडो खेळतो, त्याचा डाय, असा डाय टाकल्यानंतर तर ते डाय आहेत, एकूण फेस आहेत ABCDEA. ओके, एच आहे का तो, परत एकदा मला चेक करावा लागेल. एच आहे का तो, ए मध्येच दिलाय का बेटा, हा, ए चे 2 आहेत, करेक्ट आहे. तर हा जे आहे बेटा ABCDEF,
ABCDEFA, तर हा या ठिकाणी हे अशा पद्धतीनं फेसेस आहेत. इफ द डाय इज रोल्ड वन्स, जर डाय त्या ठिकाणी एक वेळेस असा रोल केला, असा टाकला, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ह्याची काढायची A अपीअरन्स युनिक फेस आणि D अपीअरन्स ऑन अ फेस. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण लक्षात घेऊ सोल्युशन काय. द डाय इज रोल्ड वन्स, असा डाय जर आपण फेकला, त्यांनी डायचे फेस दाखवलेत, फेस म्हणजे थोबाड दाखवलेत, वरचा भाग. ठीक आहे, आपण डाय जर असा रोल केला तर या ठिकाणी काय येणार. पोरा इकडे बघ, लक्ष दे, खूप महत्वाचं चालू आहे. डाय जर असा रोल केला, हे डायला पुन्हा असं सर्क्युलेट केलं रे, असं केलं, हे आता पसरवलेत असे छाटून. ओके, तर ह्याला असं केलं तर डायचं काय एकदा ABCD असे तयार होणार आहेत. हे सॅम्पल ABCDEA. ओके, आणि नंबर ऑफ यस किती आहेत एकूण, 1 2 3 4 5 6, हा नंबर ऑफ यस येणार 6. आपल्याला त्यांनी काय म्हणले, प्रोबॅबिलिटी कशी काढा, कशाची काढा, A अपीअरन्स ऑन अप्पर फेस. तर A किती वेळेस येणार आहे या ठिकाणी, 1 आणि 2 वेळेस दिसतंय, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे A अपीअर ऑन द अप्पर फेस किती आहे तो A वाला, A इज इक्वल टू A आणि A, बरोबर आहे. तर नंबर ऑफ A किती झाले ते 1 आणि 2, A आहेत 2, नंबर ऑफ A झाला 2. तर प्रोबॅबिलिटी ऑफ A किती आली, प्रोबॅबिलिटी ऑफ A नंबर ऑफ A आणि नंबर ऑफ यस, हे नंबर ऑफ यस होते 6, नंबर ऑफ A आले 2 वेळेस, ती आली 2/6. 2/6 म्हणजे काय, बेक बे बेत्रिक 6, बरोबर आहे. 1/3 प्रोबॅबिलिटी ऑफ A म्हणजे पहिल्याचं आपल्याला आलं 1/3. प्रोबॅबिलिटी कळली, तसंच आहे, फक्त सेट आपण सॅम्पल स्पेस लिहिला आणि त्यातले सॅम्पल स्पेस मोजून कशाची स्पेशल काढायचे ते लिहिलं. पुढे काय त्यांनी सांगितलं होतं सेकंड मध्ये काय सांगितलं होतं, D अपीअरन्स ऑन अप्पर फेस, D अपीअरन्स ऑन अप्पर फेस. आता D अपीअरन्स ऑन द अप्पर फेस, त्याच्यामध्ये काय बेटा, D किती वेळेस आहे बघा, D किती वेळेस आहे ह्याच्यामध्ये, ABCD एक वेळेसच आहे का नाही D, ह्याच्यामध्ये एक वेळेसच D आहे. त्याच्यामुळं काय म्हणा या ठिकाणी D फक्त D एकच वेळेस आहे. नंबर ऑफ D किती येणार आहे, एकच येणार आहे. नंबर ऑफ D किती येणार आहे, एकच येणार आहे. आणि या ठिकाणी आपण काय म्हणूयात, प्रोबॅबिलिटी ऑफ D इज इक्वल टू नंबर ऑफ D अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ D किती आहेत, 1 आहे, हा 1 दिला इथं. नंबर ऑफ यस किती आहे, सर्वांनी दिले, नंबर ऑफ यस या ठिकाणी त्या ठिकाणी 6 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे 1/6 हे याची ही असणार आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना. प्रश्न अजून एकदा बघून घ्या, सोपा प्रश्न होता. हे जस्ट त्यांनी फेसेस दिलेले आहेत. फेस म्हणजे असं, आता तो नसतो का असा खालून वरून असा पूर्ण, मग त्याचं फक्त असं जर कट केलं त्याला साईडनं असे, तर त्याचे 6 पार्ट येतात, वरचा, खालचा, इकडचा, 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 असा असतो नाही, त्याला असं त्यांनी बाजूला केले. आणि ते ABCD हे A डबल आहेत बरं का, तर हे एक लक्षात ठेवा. तर मला वाटलं तिथे F असेल म्हणून मी चेक केलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही बरोबर आहे, हे प्रश्न बरोबर आहे, प्रश्न छान सांगितलाय. परत एकदा बघा, नाही कळलं तर प्रोबॅबिलिटी मध्ये 1 पण मार्क जायला नाही पाहिजे, मॅथमॅटिक्स मध्येच 1 पण मार्क जायला नाही पाहिजे बेटा, कारण मी इतकं छान सांगितलंय. प्रत्येक प्रश्न समजून सोल्युशन कसं काय आणि परत आपण लिहितोय सुद्धा, त्यामुळे प्रॅक्टिस करायची आहे. जगामध्ये तेच लोक हुशार असतात ज्यांचं ऑब्झर्वेशन खूप छान असतं, आणि म्हणून मी सांगतोय तुम्हा सर्वांचं ऑब्झर्वेशन मला खूप छान करायचं आहे. ठीक आहे, व्हेरी गुड, प्लीज कॉन्सन्ट्रेट. नेक्स्ट क्वेश्चन, 8वा क्वेश्चन आहे बेटा. काय म्हणतो 8वा क्वेश्चन काय म्हणतो या ठिकाणी, अ बॉक्स कंटेन्स 30 tickets bearing only one number from 1 to 30 on each. If one ticket is drawn at random, find the probability of an event that the ticket drawn bears. बघा काय म्हणले, अ बॉक्स कंटेन्स 30 तिकीट, 30 तिकीट आहेत. ओके, त्यामुळे द बॉक्स कंटेन 30 तिकीट सोल्युशन मध्ये S1 to 30 येणार आहे. 30 तिकीट्स, ठीक आहे, 1 to 30 ऑन इच. इफ वन तिकीट इज ड्रॉन रँडमली, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन बिअर्स. कशा, आता हे त्याच्यातली प्रोबॅबिलिटी काढायची, हे 1 आणि 2 ची प्रोबॅबिलिटी काढायची. आता हे बॉक्स मध्ये तिकीट 30 तिकीट्स आहेत, 1 to 30 पर्यंत आपण नंबर लिहिले, 1 2 3 4 30 पर्यंत, म्हणून नंबर ऑफ यस आला 30, बरोबर आहे, नंबर ऑफ यस आला 30. प्रश्न काय आता, ह्याच्यामध्ये अन ऑड नंबर किती आहेत आणि अ कंप्लीट स्क्वेअर नंबर किती आहे. कंप्लीट स्क्वेअर नंबर म्हणजे किती, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, बरोबर, 4 चा स्क्वेअर 16, म्हणजे हे 1 4 16 9, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे काय, 16 नंतर 25, त्याच्यानंतर असे तुम्हाला विचारलेलं आहे 27, तर हे तुम्हाला विचारलेलं आहे.
तर हे आपल्याला पहिल्यात अन ऑड नंबर, ह्याच्यात ऑड नंबर किती आहेत बेटा? 15 ऑड नंबर असतील, 1 3 5. तर आपण या ठिकाणी केले 1 3 5 7 9 11 13 15. ठीक आहे, 17 19 21 23 25. बरोबर आहे, 1 ते 30 पर्यंतचे आपण काढले या ठिकाणी 25, आणि पुढे अजून राहिले का लिहायचे या ठिकाणी बेटा? 25. 1 ते 30 पर्यंतचे लिहायचेत ना आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हा 25 झाला. अजून काय इथं? 25 नंतर 27 आणि 29. ठीक आहे, हा 27 आणि 29 इथं लक्षात घ्या. राहिलं तर हे 1 2 3 हे किती? हे ऑडचा झाला. म्हणजे ए चाच पहिला काय? ए बी द इव्हेंट दॅट तिकीट ड्रॉन ॲज अ ऑड नंबर. ऑड नंबर केले त्या 1 ते 30 मधले, तर किती आलेत ते? एकूण 15 आलेत. मग नंबर ऑफ ए किती आले? 15. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आली? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए आहेत हे 15 एकूण, आणि यस चे नंबर किती आहेत? यस किती होते? एकूण 1 ते 30 नंबर होते, म्हणजे 30 आहे. नंबर ऑफ यस 30. 15/30 म्हणजे किती? 15 1 15 15 2 30. प्रोबॅबिलिटी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी काढताना नंबर ऑफ ज्याची काढायची आहे त्याचं वरी लिहायचं आणि टोटल यसचं खाली लिहायचं. 15/30 म्हणजे काय? 1/2. आता दुसरा ह्याच्यामध्ये काय विचारलं होतं? दुसऱ्यामध्ये तिने अ कंप्लीट स्क्वेअर नंबर. तर कंप्लीट स्क्वेअर नंबर 1 ते 30 मध्ये कोणते आहेत? 1 ते 30 मध्ये 1 1 आहे, 4 1 आहे, 9 1 आहे, 16 1 आहे, 25 1 आहे. बरोबर आहे, 1 2 3 4 आणि 5. लक्षात आलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? तर हे डायरेक्ट 5चा झाल्यावर 6चा 36 आहे. बरोबर आहे, त्यामुळे 1 4 9 16 आणि 25 हे कंप्लीट स्क्वेअर आहेत. आणि मग हे नंबर ऑफ बी किती येणार? हे कळलं सर्वांना? स्क्वेअर म्हणजे वर्ग. मग नंबर ऑफ बी किती? 5. नंबर ऑफ बी किती? 5. 1 2 3 4 5 हे नंबर ऑफ बी. पोरो बघा बघा बघा, नंबर ऑफ बी किती आहेत? 5. नंबर ऑफ बी किती आहेत? 5. नंबर ऑफ बी इथले 5 मोजले. प्रोबॅबिलिटी कशी काढतात? नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. बी किती आहेत बेटा? 5. नंबर ऑफ यस किती आहेत? 3. 5/30. 5/30. 5 1 5 5 6 30. 1/6. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आली? 1/6. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आली? 1/6. कळलं सर्वांना याच्यामध्ये कसं काढलं आपण? व्हेरी गुड. याच्यानंतर आता आपल्याला 9वा प्रश्न आहे. पहा, 9वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. 9वा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी? हा प्रश्न पण छान आहे. प्रश्न काय हा? लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन आर 77 मीटर अँड 55 हे रेक्टँग्युलर आहे. त्याची लेंथ आणि काय दिले? लेंथ आणि ब्रेड. लेंथ दिले 77 मीटर, ब्रेड दिले 50 मीटर. ओके. देअर इज अ सर्क्युलर लेक. मध्ये सर्क्युलर असं तळ आहे, लेक आहे, आणि हॅव्हिंग डायमीटर. डायमीटर म्हणजे असा असतो, हा मधला इथून एवढा रेडियस असतो, हा पूर्ण डायमीटर 14 मीटरचा आहे. ठीक आहे. ड्यू टू वाइंड अ टॉवेल फ्रॉम टेरेस ऑन नियर बाय बिल्डिंग फेल इन टू द गार्डन. ह्या गार्डन मध्ये जवळच्या बिल्डिंग मधला टॉवेल पडला. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट फेल इन द लेक. तर ह्या लेक मध्ये हा टॉवेल इकडून असा बिल्डिंग मध्ये पडला, तर इथं पडेल का ह्या लेक मध्ये पडेल ते सांगायचंय. सोल्युशन खूप छान आहे. प्रश्न स्पेशल केस मधला आहे, लक्षात ठेवायचा आहे, नाहीतर कन्फ्युजन व्हाल. प्रश्न सरळ सरळ हे इथं दिलंय, हे रेक्टँग्युलर गार्डन काढा. इकडे 77 मीटर 50 मीटर इथं दिलंय त्यांनी. 77 मीटर 50 मीटर लेंथ आणि ब्रेड दिले, आणि मध्ये सर्क्युलर लेक काढून त्याचा डायमीटर 14 द्या. डायरेक्ट सोल्युशन लिहा. द एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. हा एरिया किती येतो रेक्टँग्युलर? एरिया ऑफ रेक्टँगल काय येतो? लेंथ इंटू ब्रेड. फॉर्म्युला आहे हा, फॉर्म्युलाच आहे. ह्याचा आणि ह्याचा गुणाकार केल्यावर ह्याचा एरिया मिळतो, ह्याचा एरिया मिळतो. पोरो एरिया. अर्धा एरिया काढला. द एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. द एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन एल इंटू बी, लेंथ इंटू ब्रेड. 77 इंटू 50 किती आला? 77 इंटू 50 3850. 3850. दोघांचा गुणाकार केला, 3850 आन्सर आलं. पोरो 3850 आन्सर आलं. बरोबर आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ यस किती येणार? 3850. एरिया मीटरचा स्क्वेअर मध्ये द्या बरं का. मीटर स्क्वेअर एरिया स्क्वेअर मध्ये असतो, त्यामुळे मीटरला वरी मी स्क्वेअर केले. मग 3850 ही पण एक युनिट आहे. बरोबर आहे, कंटेंट आहेत. मग मी त्या ठिकाणी त्याला डायरेक्ट म्हणलं नंबर ऑफ यस किती आलं? नंबर ऑफ यस 3850. टोटल ह्याचा एरिया 3850 याला नंबर ऑफ यस मानलं. पोरो इथंच कन्फ्युजन होतात. हे तर सर ह्याचं उत्तर आले एरिया ऑफ रेक्टँग्युलर, पण त्यालाच आपण यस मानायचंय, त्यालाच आपण नंबर ऑफ यस मानायचंय. त्यामुळे ह्यालाच म्हणा नंबर ऑफ यस, देअरफॉर म्हणा इथं, आणि हे इथं IMP आहे, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. तर नंबर ऑफ यस हाच आहे. ह्याचा गुणाकार केल्यावर 3850. इथपर्यंत आलात पोरो, इथपर्यंत आलात. आता तो
आता पुढे काय, डायमीटर ऑफ सर्क्युलर लेक 14 मीटर आहे. मधली जी इथं होतं बघा, हे काय डायमीटर 14 मीटर आहे. ठीक आहे, तर त्याला काय केलं आपण, 14 मीटर आहे तर त्याचा रेडियस किती आहे बेटा, रेडियस आहे 7 मीटर. रेडियस म्हणजे काय ह्याच्यामध्ये, रेडियस म्हणजे काय, हा डायमीटर म्हणजे असा फुल इथून आणि रेडियस म्हणजे इथून अर्धा. ठीक आहे, रेडियस म्हणजे एवढा फक्त पहा, बरोबर आहे, एवढा अर्धा फक्त. ठीक आहे, याला अर्धा म्हणजे रेडियस, म्हणजे हे पूर्ण 14 असेल तर अर्ध 7 होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी डायमीटर जर 14 असेल तर रेडियस या ठिकाणी 7 केला. द एरिया ऑफ सर्क्युलर लेक, पुन्हा ह्याचा एरिया कसा काढायचा, एवढा ह्याचा एरिया सर्क्युलर लेक पाय आर स्क्वेअर न काढतात. एरिया कसा काढतात सर्क्युलर लेकचा, सर्कलचा, पाय आर स्क्वेअर. हा आपल्याला आर माहिती आहे 7 आहे, म्हणून पायची व्हॅल्यू किती असते, पायची व्हॅल्यू 9वी मध्ये 8वी मध्ये बघितले, पायची व्हॅल्यू असते 22/7, 20/7, 22/7. पायची व्हॅल्यू ठेवली 22/7. आर किती आहे 7 आहे, 7चा स्क्वेअर, आरचा स्क्वेअर म्हणजे 7 गुणिले 7. हा 7 कटला, हा 7 कटला, 22 7 154. हा झाला एरिया ऑफ सर्क्युलर लेक 154 मीटर स्क्वेअर. कळलं इथपर्यंत. आपण फक्त आधी डायमीटर माहित होता, त्याला अर्ध केलं, आर आलं पोरो. आता आर आल्यानंतर एरिया ऑफ स्क्वेअर काढा, एरिया ऑफ स्क्वेअर नाही सॉरी सर्क्युलर लेक काढा, पाय आर स्क्वेअरच्या फॉर्म्युला मध्ये. फक्त इथं 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. रेक्टँगलचा एरिया L इंटू बी, त्याला S मानायचं, आणि ह्याचा जो आहे 154 मीटर ह्याला A मानायचं. बरोबर आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ A. त्याच्यामुळे म्हणा ए बी द इव्हेंट दॅट टॉवेल फॉल इन द लेक. लेक किती आहे, नंबर ऑफ आहे 154. बरोबर आहे, नंबर ऑफ ए. हाच इथं प्रश्न काय विचारला होता, द गार्डन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट फेल इन द लेक. लेक मधली काढायचे, त्यामुळे लेकचा एरिया आधी गार्डनचा एरिया काढला. गार्डनचा एरिया किती आहे बेटा, गार्डनचा एरिया किती आहे, एकूण टोटल 3800 होता काहीतरी तो समथिंग. ठीक आहे, आणि लेकचा काढला. मग आपल्याला लेकची प्रोबॅबिलिटी काढायची म्हणल्यावर लेकचा एरिया अपॉन गार्डनचा एरिया. गार्डनच्या एरियालाच काय म्हणलंय, यस म्हणलंय, लेकच्या एरियाला ए म्हणलंय, फक्त नावं वेगळे दिलेत प्रोबॅबिलिटी मध्ये. हा एन किती आला 154, नंबर ऑफ ए 154 आला, हे इथं काढलेला. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए कशाची आहे, ए लेकला धरले, एन ए अपॉन एन एस 154 अपॉन 3850. ह्याला ज्यावेळेस आपण भागतो त्यावेळेस आपल्याला उत्तर येतं 1/25. 154 गुणिले 25 केल्यावर 3850 येतं. 154 हे गुणिले हे 1/25. स्पेशल केस मध्ये हे लक्षात ठेवायचंय. प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/25 येणार आहे. म्हणजे चान्सेस आहेत तो टॉवेल बिल्डिंग वरून उडून आला, इथं पडण्याचे चान्सेस आहेत 1/25. ठीक आहे, इथं पडण्याचे चान्सेस आहेत 1/25. कळलं सर्वांना कसं आलं ते. फक्त एरिया ऑफ रेक्टँग्युलर, प्रश्न किती सोपा आहे, फक्त एरिया ऑफ रेक्टँग्युलर एवढं मोठं दिलंय, पण फक्त इथं ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि मग ह्या दोघांचा गुणाकार करून ह्याला यस मानायचं. आणि यस मानलं पोरो की नंतर दुसऱ्या ह्याला आपल्याला डायमीटर दिलाय तो त्याला आर मध्ये करा, रेडियस म्हणजे अर्ध राहते, पोरो अर्ध राहते, त्याचा एरिया काढा पाय आर स्क्वेअर करून, कारण सर्क्युलरचा एरिया जो आहे तो त्याचाच निघत होता पाय आर स्क्वेअरनं. 154 आला, त्याला नंबर ऑफ ए लेकचा त्याला नंबर ऑफ ए दिला. प्रोबॅबिलिटी लेक सोबतच काढायचे, ए अपॉन यस. पोरो ए म्हणजे काय, नंबर ऑफ ए 154 आणि हे 3850 म्हणजे काय, नंबर ऑफ यस आहे. प्रोबॅबिलिटी आली 1/25. कळलं सर्वांना. प्रश्न सोपे आहेत का, तर शुअरली प्रश्न सोपे आहेत, काही डिफिकल्टी याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, कळलं सर्वांना. चलो आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, 10वा प्रश्न आहे. हा प्रश्न काय म्हणतो, इन अ गेम ऑफ चान्स अ स्पिनिंग एरोज comes to rest at one of the number. बघा, in a game of chance a spinning arrow comes to a rest at one of the number 1 2 3 4 5 6 7 8. आता हा आहे बघा, हा स्पिनिंग आहे, ह्याच्यापैकी या नंबरवर जाणार आहे. तर तिने काय म्हणले, ह्या 8 नंबर आहेत, ऑल दीज आर इक्वली लाईक आउटकम्स. ठीक आहे, ह्याचा काही अर्थ नाही. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट. तर हा जो स्पिन आहे हा कुठं थांबेल, असं स्पिन केल्यावर ह्याच्यात थांबल. अरे पोरं कुठं बी थांबू शकते, म्हणून म्हणायचं या ठिकाणी हे 1, हे आपल्याला या ठिकाणी एवढे उत्तर काढायचे आहेत. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणलं, बघा या ठिकाणी काय म्हणलं, द डिस्क कंटेन्स, ते त्याला ह्याला आपण डिस्क म्हणलं बरं का, ह्याला डिस्क म्हणलं.
ह्याला काय म्हणलं आपण, ह्याला डिस्क म्हणलं. डिस्क कंटेन्स 8 नंबर्स. डिस्क कंटेन्स 8 नंबर्स. डिस्क कंटेन्स 8 नंबर्स. त्याचा यस केला 1 2 3 4 5 6 7 8. प्रोबॅबिलिटी मध्ये यस करायचा आहे. प्रोबॅबिलिटी मध्ये यस करायचा आहे. सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस, ए बाबा लक्ष दे. सॅम्पल स्पेस किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8. केला सॅम्पल स्पेस 8 चा. नंबर ऑफ यस किती आहे, नंबर ऑफ यस किती आहे, एकूण नंबर ऑफ यस आहे 8. एकूण नंबर ऑफ यस आहे 8. पुन्हा पहिला इव्हेंट काय म्हणलाय त्यांनी, आता इथं पहिला लक्षात घ्यायचंय. पहिलं 8 बघा, पहिलं काय म्हणलंय 8. मग या ठिकाणी मी काय केलं, नंबर ऑफ यस इज इक्वल टू 8 केलं. नंबर ऑफ यस इज इक्वल टू 8. काय म्हणलं या ठिकाणी, ए बी द इव्हेंट दॅट द एरोज कम्स टू रेस्ट ॲट 8. 8 कधी येतं, म्हणजे हा एरो 8 वर केव्हा थांबतो असं विचारलंय. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट 8 वर एकदा कधी थांबल. अँड ऑड नंबर, याच्यापैकी ऑड नंबर किती आहेत, 1 3 5 7. याच्यावर कधी थांबल, आणि पुन्हा ग्रेटर 2 पेक्षा अधिक याच्यावर किती थांबल, आणि नंबर लेस दॅन 9 वर असं विचारलंय. मग या ठिकाणी आपण ए बी द इव्हेंट पहिल्या याला म्हणलं, त्याच्यामध्ये एरो कम्स रेस्ट ॲट 8 वर केव्हा थांबेल, तर ए इज इक्वल टू 8 वर फक्त 8च लिहिणार, 8 वरच थांबू शकतो. नंबर ऑफ ए किती आला, 1च आला. म्हणून ह्याची प्रोबॅबिलिटी किती आली, तो काटा 8 वर थांबण्याची. नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस होतं 8, आणि नंबर ऑफ ए किती आलं, 1 होतं. या ठिकाणी हे बघा, हा काटा फक्त 8 वेळेस इथं एकदाच थांबू शकतो. म्हणजे नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस टोटल होते 8, आणि हा ए वाला फक्त 1च. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर आलं प्रोबॅबिलिटी ए अपॉन 1/8. बरोबर आहे, प्रोबॅबिलिटी ह्याची आली. दुसरं काय या ठिकाणी, आता दुसरं बघा, अँड ऑड नंबर किती आहेत, 1 3 5 आणि 7. आउट ऑफ 8 3 हे ऑड नंबर आहेत. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी दिलं बी द इव्हेंट दॅट एरो कम्स टू रेस्ट अँड ऑड नंबर. बरोबर आहे, एरो कम्स टू रेस्ट विथ अँड ऑड नंबर. ऑड नंबर किती, 1 3 5 7. म्हणून या ठिकाणी आपण नंबर ऑफ बी जे किती आहेत, 1 2 3 4 मानले, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती झाली, नंबर ऑफ बी 4 अपॉन नंबर ऑफ यस 4 अपॉन, या ठिकाणी आपण किती मानलं, 4/8. त्याला काय केलं, 4 1 4 4 2 8, 1/2. ठीक आहे, 1/2 आलं. कळलं सर्वांना. दुसरं पण या ठिकाणी आलं ह्याचं, हे बघा, हे दुसरं अँड ऑड नंबरचं आलं या ठिकाणी. हे बघा, ते ऑड नंबरचं आलं सर्वांना. या ठिकाणी कळलं ऑड नंबरचं. आता याच्यानंतर तिसरं बघूयात. तिसरं काय बेटा, होल नंबर म्हणजे काय रे, या ठिकाणी टोटल 0 नाही, हे नाही, इथं चाललंय आपलं. तिसरं काय म्हणलंय, अ नंबर ग्रेटर दॅन 2 पेक्षा मोठा नंबर किती आहेत, 1 2 3 4 5 6 नंबर आहेत. तर या ठिकाणी आपण बघा, सी बी द इव्हेंट करू त्याचा, सी इव्हेंट करू त्याचा. ठीक आहे. आता या ठिकाणी सी इव्हेंट करू त्याचा. बघा बेटा, सी इव्हेंट करू. या ठिकाणी सी इव्हेंट केलाय का आपण, सी इव्हेंट केलाय का, या ठिकाणी सी इव्हेंट राहिलाय पहा आपलं करायचं. ठीक आहे, 1 मिनिट मी इथे करतो तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक्सप्लेन मी करून देतो. तर सी इव्हेंट राहिलाय, तर आपण काय केलं, या ठिकाणी सी बी द इव्हेंट. तिसरं केलं या ठिकाणी सी बी द इव्हेंट. बघा, सी बी द इव्हेंट दॅट arrow comes at rest. सी बी द इव्हेंट दॅट arrow comes at rest on, काय म्हणूयात त्याला, ऑन कशावर म्हणले त्यांनी, ऑन कशावर म्हणले, नंबर ग्रेटर दॅन 2. ऑन नंबर ग्रेटर दॅन 2. आता बरोबर ग्रेटर दॅन 2 म्हणल्यावर किती येणार आहे, नंबर ऑफ बी किती येणार आहे, या ठिकाणी बी म्हणजे आधी सेट करू त्याचा, बी किती येणार आहे या ठिकाणी बघा, 2च्या नंतर म्हणल्यानंतर 3 4 5 6 6 7 आणि एकूण 8 होते. बरोबर आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ बी किती आला या ठिकाणी, 6 आला. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आली, मग नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. पोरो लक्षात आलं, नंबर ऑफ बी किती आहे पोरो, 6, आणि नंबर ऑफ यस किती आहे पोरो, नंबर ऑफ यस आहे 8. किती आलं मग, हे बेक बेत्रिक 6. बरोबर आहे, आणि बेचोक 8, 3/4. त्याच्यामुळं प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आली, 4/3 आली. ठीक आहे,
प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आली 3/4 आली. ठीक आहे, कळलं सर्वांना. हे सी मध्ये 2 पेक्षा जास्त, याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त विचारले त्यांनी, 2 पेक्षा जास्त. कळलं. आता चौथं काय बेटा, अ नंबर लेस दॅन 9, 9 पेक्षा कमी, नंबर लेस दॅन 9, 9 पेक्षा कमी. आता 9 पेक्षा कमी किती आहेत, अ नंबर लेस दॅन 9. एकूण टोटल किती आहेत, 8च्या 8 होऊ शकतात का नाही. मग या ठिकाणी आपण म्हणलं डी बी द इव्हेंट, डी बी द, इथं सोल्युशन लिहितो, डी बी द इव्हेंट, डी बी द इव्हेंट दॅट, डी बी द इव्हेंट दॅट काय म्हणलं 1 2 3 4 5 6 7 8, डी बी द इव्हेंट दॅट नंबर लेस दॅन 9, नंबर लेस दॅन 9. मग या ठिकाणी काय होणार, डी चा सेट 1 2 3 4 5 6 7 8 हे सगळे नंबर कसे आहेत बेटा, लेस दॅन 9 आहेत. त्याच्यामुळे नंबर ऑफ डी अपॉन नंबर ऑफ यस, नंबर ऑफ डी किती येणार बेटा, नंबर ऑफ डी येणार या ठिकाणी डी किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 हे प्रोबॅबिलिटी काढायला बरं का, प्रोबॅबिलिटी ऑफ डी ची. तर किती येणार आहे, हे नंबर ऑफ डी 8 झाले. आणि नंबर ऑफ यस किती आहेत बेटा, टोटल नंबर ऑफ यस किती होते, नंबर ऑफ यस किती होते बेटा, नंबर ऑफ यस होते टोटल 8. बरोबर आहे, म्हणजे 1/1 प्रोबॅबिलिटी किती येणार आहे, 1 येणार आहे फक्त. ठीक आहे, जे डी ची प्रोबॅबिलिटी ही येणार आहे. कळलं सर्वांना. सोपं होतं, केवळ हा सेट लिहायचा आहे. हे इथं 1 2 3 4 8 लिहिले आणि ह्याच्यातले हे आपल्याला सोडून आपण बघितले. इथं प्रोबॅबिलिटी, इथं डी चे नंबर ऑफ डी किती येणार आहे, या ठिकाणी नंबर ऑफ डी या ठिकाणी 8 येईल. म्हणून या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ डी डायरेक्टली काढली, नंबर ऑफ डी आपण नंबर ऑफ यस. नंबर ऑफ यस सर्वांना माहिती 9 या ठिकाणी 8 आहे, म्हणजे टोटल 8 आहेत. आणि डी किती आहेत या ठिकाणी, हे पण 8 आलेत. कळलं सर्वांना. प्रश्न सोपे आहेत, ऑब्झर्व करायचंय, स्वतः मनाने सोडवायचे, प्रॅक्टिस करायचे, एक एक प्रश्न बघायचा आहे. मी सांगितलेलं परत रिव्हर्स येऊन बघायचंय आणि 100% मार्क घ्यायचे. ठीक आहे, पुस्तक पण तुम्ही समोर ठेवू शकता. कधी कधी काय होतं, हे समोर असताना मी इथं समोर येतो, एक्सप्लेनेशन ऐकायचंय, ऑब्झर्वेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हातात पेन राहू द्या, रफ राहू द्या, स्टॉप करून सोडून बघू शकता. ठीक आहे, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन बेटा, नेक्स्ट घ्यायचा बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, 11 क्वेश्चन आहे. 11 वा खूप सोपा प्रश्न आहे बेटा, खूप सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे हा बघा, खूप सोपा प्रश्न आहे हा 11 वा. काय म्हणतो हा प्रश्न, हा प्रश्न काय म्हणतो बघा. There are 6 cards in a box. बॉक्स मध्ये 6 कार्ड आहेत, each bearing a number from 0 to 5. प्रत्येक ह्याच्यावर 0 to 5 नंबर आहेत. ठीक आहे, तर ह्या कार्ड असे कार्ड आहेत तिथं. ओके, त्या प्रत्येक कार्डवर 0 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0 1 2 3, त्याच्यापैकी एक कार्ड घेतलं आणि काय म्हणलं, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स दॅट. आता हे त्याच्यातली प्रोबॅबिलिटी इथं दिली आहे, त्याची काढायची. आपण काय लिहिलं, सोल्युशन नंबर ऑफ नंबर्स ऑन कार्ड. ह्या कार्डवर नंबर्स किती आहेत 0 to 5, त्यालाच यस केलं आपण. सॅम्पल स्पेस किती आहे कार्डवरचे नंबर 0 to 5, 0 1 2 3 4 5. पोरा लक्ष दे, 0 1 2 3 4 5. पोरा लक्ष दे, 0 1 2 3. कुठलं लिहिलंय, कुठलं लिहिलंय, 0 कुठलं लिहिलंय. अरे बाबा, त्या कार्डवरती 0 to 5 नंबर आहेत, त्यालाच सॅम्पल स्पेस म्हणलं. किती झाले सॅम्पल, हे नंबर ऑफ सॅम्पल किती झाले, 1 2 3 4 5 6 6 दिले या ठिकाणी. ठीक आहे, नंबर ऑफ सॅम्पल किती झाले, 6 झाले. पुढे काय या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय म्हणला या ठिकाणी, आता सांगा अ नॅचरल नंबर. ह्याच्यामध्ये नॅचरल नंबर किती आहेत पोरो, 0 हा नॅचरल नंबर आहे का. हे टोटल ज्यावेळेस आपण 0 1 2 3 असं संख्या मोजतो त्याला होल नंबर म्हणतात. पहिलीचा भाग आहे, लक्षात ठेवा. काही मित्रांना माहिती नसेल माझ्या, 0 पासून जर संख्या मोजली, 0 पासून जर संख्या मोजली पोरो, तर त्याला म्हणतात होल नंबर. होल नंबर, होल नंबर, 0 पासून होल नंबर. आणि 0 सोडला 1 2 3 4 असं मानली, त्याला म्हणायचं नॅचरल नंबर, त्याला म्हणायचं नॅचरल नंबर. तर बघा इथं काय म्हणलंय, नॅचरल नंबरचं काढायचंय. तर नॅचरल नंबर किती आहे, त्याच्यात 0 सोडायचा, 1 2 3 4 5. पहिला सेट आहे, त्याला नाव दिलं आपण ए बी द इव्हेंट दॅट द कार्ड ड्रॉन शोज ॲज अ नॅचरल नंबर. तर नॅचरल नंबर त्याच्यावरचे किती होते बेटा, हा 0 सोडला या ठिकाणी, हा 0 सोडला या ठिकाणी, 1 2 3 4 5 धरले. तर इथं लिहिलं आपण 1 2 3 4 5. नंबर ऑफ ए किती मानले आपण, नंबर ऑफ ए 1 2 3 4 5. नंबर ऑफ ए 5 केलं, नंबर ऑफ ए 5 केलं. आता त्याची प्रोबॅबिलिटी लिहायची, प्रोबॅबिलिटी ऑफ ए, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस.
प्रोबॅबिलिटी ऑफ ए, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आहेत? 5 आहेत. नंबर ऑफ यस किती आहेत? 5 आहेत. बरोबर आहे. नंबर ऑफ यस किती आहेत बेटा? 6 आहेत. म्हणजे 5/6. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आहे? 5/6. न ए ची इथं हे 5 होती नॅचरल नंबर. बरोबर आहे. नॅचरल मध्ये 0 येत नाही, नॅचरल मध्ये 0 येत नाही, होल मध्ये 0 येतो. आता दुसरं काय म्हणलंय त्यांनी? दुसरं काय म्हणलंय बघा. दुसरं काय म्हणलंय? अ लेस दॅन 1. ह्याच्यामध्ये लेस दॅन 1 किती आहे रे? फक्त 0 आहे. 1 पेक्षा कमी फक्त 0 आहे. त्यामुळे दुसरा इव्हेंट बी चं नाव देऊन केलं. बी बी द इव्हेंट दॅट कार्ड ड्रॉन शोज अ नंबर लेस दॅन 1. 1 पेक्षा कमी असलेले किती होते? 0 पासून, तर फक्त 0च आहे. तर बी च्या मध्ये फक्त 0 येणार आहे. हा सॅम्पल स्पेस 0. कंटेंट किती आहे? फक्त 1 आहे. त्यामुळे नंबर ऑफ बी किती आले? 1 आला. प्रोबॅबिलिटी ऑफ बी, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. यस म्हणजे टोटल सॅम्पल स्पेस, यस म्हणजे टोटल. बाबा बी किती आहे? 1 आहे. नंबर ऑफ यस किती आहे? 6 आहे. म्हणून या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आली? प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आली? 1/6. 1/6 हा इथला बी चा 1 आणि हा तर टोटल यस आहे 6. ठीक आहे. कळलं सर्वांना? आता तिसरं काय म्हणते बघू. अ होल नंबर काढा. अ होल नंबर म्हणजे 0 पासून 5 पर्यंत पोरा. लक्षात घ्या. आता होल नंबर कसं येणार आहे? सी बी द इव्हेंट दॅट द कार्ड ड्रॉन शोज अ होल नंबर. त्या कार्डवर होल नंबर किती आहेत? तर होल नंबर आहेत 0 पासून 5 पर्यंत. एकूण नंबर किती झाले होल? हे सी चा सेट किती झाला? 6चाच झाला. नंबर ऑफ सी झाला 6 आणि यस पण होते 6. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती येणार आहे? नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस. 6/6. 6 1 येणार आहे. ठीक आहे. चला हे पण कळलं पोरो, हे पण कळलं. पुढचं काय आता बेटा? पुढचं काय प्रश्न होता? हा पुढचा काय होता ह्याच्या इथला? अ नंबर ग्रेटर दॅन 5. 5 पेक्षा किती आहेत बेटा? 0 आहेत. 5 पेक्षा 0 या सॅम्पल मध्ये 5 पेक्षा नंबर मोठा नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो डी बी द इव्हेंट दॅट कार्ड ड्रॉन शोज अ नंबर ग्रेटर दॅन 5. त्या कार्डवर शो किती आहे? 5 पेक्षा आहे का? तर 5 पेक्षा ह्याच्या आपल्या सॅम्पल्स मध्ये नाहीये, 0 आहे. नंबर ऑफ डी इज इक्वल टू, हा सेट नाही, नल आहे. नल या ठिकाणी याला नल सेट म्हणायचं आणि नल म्हणायचं. बरोबर आहे. सॅम्पल स्पेस काहीच नाहीये. डी, नंबर ऑफ डी इज इक्वल टू 0. नंबर ऑफ डी अपॉन नंबर, प्रोबॅबिलिटी किती येणार याची? हा 0. नंबर ऑफ डी अपॉन नंबर ऑफ यस. डी किती आहे? 0/6 येणार. ठीक आहे. लक्षात आलं? बघा कसं सोडवलंय या ठिकाणी मी अजून एकदा दाखवतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी हा प्रश्न होता. हा प्रश्न आहे. सोल्युशन लिहिलं आपण. सोल्युशन बघितलं एक एक, काय काय समजून सांगितलंय बघितलं. त्याच्यामध्ये सॅम्पल स्पेस सरळ सरळ लिहिला 0 पासून 6 पर्यंतचा जो आपल्याला सांगितलाय. आणि एक एक प्रश्न आपण याच्यामध्ये, हा पहिला प्रश्न त्याला ए मानलं, दुसऱ्या ह्याला बी सेट मानलं, बी इव्हेंट मानला. इव्हेंट म्हणजे शब्द घ्यायचे, शब्दरचना तशी. तिसरा ह्याला सी मानला आणि चौथ्या ह्याला डी मानला जो पलीकडचा आहे. ठीक आहे. कळलं सर्वांना? व्हेरी गुड बेटा. याच्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो 12वा प्रश्न आहे. ठीक आहे. याच्यानंतर आता 12वा प्रश्न आहे. 12वा प्रश्न काय आहे या ठिकाणी? 12वा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो बेटा? अ बॅग कंटेन्स 3 रेड 3 व्हाईट अँड 3 ग्रीन बॉल्स. 1 बॉल इज टेकन आउट ऑफ बॅग ॲट रँडम. बघा काय म्हणलंय? अ बॅग कंटेन्स 3 रेड 3 व्हाईट अँड 3 ग्रीन बॉल्स. अ बॉल इज टेकन आउट ऑफ अ बॅग रँडमली. ह्या एवढ्या बॉल पैकी आउट ऑफ रँडमली बॉल घ्यायचा आहे आणि तुम्हाला ह्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे जे प्रश्नामध्ये दिले. पोरो आधी फक्त सोल्युशन सॅम्पल स्पेस करून घ्या. सॅम्पल स्पेस काय येणार आहे? 3 रेड बॉल येणार आहेत. R1 R2 R3. 3 रेड R1 R2 R3. 3 व्हाईट W1 W2 W3 आणि 3 ग्रीन G1 G2 G3. हा यस झाला. नंबर ऑफ यस किती आहेत? मोजा. 1 2 3 4 5 6 एकूण झाले नंबर ऑफ यस 9. हे 9 झाले. आणि मग या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. आता रेड साठी जर रँडमली बॉल काढायचं तर रेड किती येणार आहेत? तर रेड किती आहेत बेटा? रेड किती आहेत? नंबर ऑफ रेड 1 2 3. नंबर ऑफ यस, एकूण टोटल नंबर ऑफ यस ही झालं. ए इज द इव्हेंट दॅट पिक्ड अप रेड बॉल. ह्याच्यामध्ये रेड बॉल पिक होणार आहे. असे किती आहेत? तर बेटा या ठिकाणी रेड बॉल 3च आहेत फक्त. ठीक आहे. आउट ऑफ 9 म्हणले. रेड बॉल R1 R2 R3 म्हणून ह्याला ए इव्हेंट म्हणला. ए इज इक्वल टू R1 R2 R3. नंबर ऑफ ए किती आहेत? 3 बॉल आहेत. प्रोबॅबिलिटी ए ची किती येणार आहे? प्रोबॅबिलिटी ए नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आहे? 3 आणि नंबर ऑफ यस किती आहे? 9. 1/3 1/3. 3/9 म्हणजे काय? 1/3. लक्षात आलं? 3/9 म्हणजे काय? 1/3.
आता ह्याच्यामध्ये ए ची फक्त काढली, रेड बॉलची काढली. आता दुसरं काढायचंय नॉट रेड. आता रेड नाही नसल्यानंतर हे बाकीचे किती आहेत बेटा, W1 W2 W3 G1 G2 G3 हे राहिले 6 म्हणजे 6/9 येणार आहे. तरी त्याला आपण शब्दात लिहिलं बी इज द इव्हेंट दॅट पिक्ड अप इज नॉट अ रेड बॉल. म्हणजे रेड बॉल नसणारे असे किती होणार आहेत, तर रेड बॉल नसणारे बाकीचे लिहा W1 W2 W3 ह्या बीच्या ह्याच्यामध्ये, बीच्या सॅम्पल स्पेस मध्ये. आणि नंबर ऑफ बी किती आले, 6 आले. एकूण नंबर ऑफ बी किती आले बेटा, 6 आले. मग 6ची ह्याची प्रोबॅबिलिटी बी, नंबर ऑफ बी, प्रोबॅबिलिटी बी. ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस, प्रोबॅबिलिटी बी, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ बी झाले हे 6, यस तर सर्वांना माहिती होते या ठिकाणी 9. 6 9 म्हणजे 3 2 6 3 त्रिक 9, 2/3 आन्सर येणार. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येणार, 2/3. पुढे काय विचारलंय बघा, आयदर रेड और व्हाईट. म्हणजे एक तर रेड पाहिजे किंवा व्हाईट पाहिजे. म्हणजे ग्रीनचे फक्त म्हणजे ग्रीन नाही पाहिजे. ह्या दोघांपैकी एक पाहिजे. म्हणजे हे 1 2 आणि हे 3 म्हणजे 5/9 येणार आहे प्रोबॅबिलिटी. मी डायरेक्टली सांगतो तुम्हाला, कारण हे आयदर म्हणजे काय, एक तर रेड घ्या किंवा व्हाईट घ्या, एक तर रेड घ्या एक तर व्हाईट घ्या. मग पूर्ण रेड आणि व्हाईट फक्त 5 आहेत. म्हणून तिसऱ्या इव्हेंटला आपण नाव दिलं या ठिकाणी, तिसऱ्या इव्हेंटला सी इज द इव्हेंट दॅट बॉल इज पिक्ड आयदर रेड और व्हाईट. किती आहेत, R1 R2 R3 आणि W1 W2 W3. 6 आहेत का बेटा, R1 R2 R3 6 होते का, R1 6 आहेत बेटा, R1 R2 R3 3 रेड आहेत ना या ठिकाणी बघा, R1 R2 R3. ठीक आहे, इथं मी लक्षात आपलं डायरेक्ट R2 R झालं. R1 R2 R3 हे 3 आणि हे 3 किती झाले या ठिकाणी, 3 आणि 3 6 झाले. म्हणजे या ठिकाणी हे 6, नंबर ऑफ सी किती झाले, 6. प्रोबॅबिलिटी सी कशी काढायची, नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस. 6 झाले, सी झाले 6 आणि यस झाले 9. हे 3 2 6 आणि 3 त्रिक 9, 2/3. ठीक आहे, 2/3. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे दुसरं आहे, हे जे तिसरा प्रश्न आहे, तर हे अशा पद्धतीने आपण याचे आन्सर काढले. बघून घ्या पोरो, किती सोपा प्रश्न आहे मला सांगा बरं. काहीतरी आहे का, थोडं शब्दामध्ये लिहायला शिका. प्रोबॅबिलिटी नुसतं रेड म्हणलं तर रेड बॉल, ए इज द इव्हेंट, त्याला रेड द्या. पहिला असेल तर त्याला ए, दुसरा बी. तर असं सिक्वेन्सनं पण लिहायला शिका. ठीक आहे, तर ही प्रॅक्टिस येते, ऑब्झर्वेशन स्किल येते, माझ्याकडे बघण्यामुळे येतं. असा झोपेमध्ये सुद्धा तुम्हाला माझा आवाज आठवला पाहिजे पोरो. योगेश सर शिकवतात म्हणजे असं आम्हाला 100% डोक्यात जातं. योगेश सर शिकवतात म्हणजे असं आमच्या हृदयात बसतं, असं पोरांनो तुम्हाला वाटलं पाहिजे. ठीक आहे, चला बेटा, आता हे झाला 12वा. पुढचा प्रश्न घ्या. काय म्हणतो पुढचा प्रश्न, 13वा. बघा, सोपा प्रश्न आहे. ईच कार्ड बियर्स 1 लेटर फ्रॉम द वर्ड मॅथमॅटिक्स वर्ड आहे आणि ह्या असे कार्ड आहे, त्याच्यावर असा वर्ड लिहिलाय मॅथमॅटिक्स, MATHE हा वर्ड लिहिलाय. ओके, द कार्ड्स आर प्लेस्ड ऑन अ टेबल. असे कार्ड आहेत, त्या प्रत्येक कार्ड आहेत असे बरं का. तर ह्या कार्ड पैकी हे असे वर्ड लिहिलेत प्रत्येकावर MAT. ठीक आहे, तर हे कार्ड आहे, त्याच्यातलं एक कार्ड घेतला. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन बियर्स ॲट अ लेटर यम. तर ह्याच्यापैकी यम किती, यम लेटर कधी येईल असं म्हणलेलं आहे तिने. तर नंबर ऑफ यस किती आहे बेटा, नंबर ऑफ यस मॅथमॅटिक्स हा शब्द आहे, हा सरळ आपला सेट आहे. MA म्हणजे आपला काय म्हणूयात त्याला, सॅम्पल स्पेस आहे. MATHE हे जे इथं स्पेलिंग आहे ते इथं लिहिलं. आणि ते किती आहेत एकूण लेटर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एकूण नंबर ऑफ यस झाला 11. आपल्याला काय काढायचंय, तिने काय म्हणले, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन बियर्स अ लेटर यम. त्या कार्डवर यम किती असेल, तर 11 पैकी एकच असणार आहे. त्याच्यामुळे म्हण ए बी द इव्हेंट दॅट कार्ड ड्रॉन बियर्स म्हणजे असणे, बियर्स द लेटर यम. त्याच्यावर त्या कार्डवर यम लेटर फक्त एकच वेळेस असणार आहे. म्हणजे ए इज इक्वल टू या ठिकाणी काय दिलं आपण, ए इज इक्वल टू यम आणि यन पाहिजे. पहा, यम आणि यन, प्रश्नामध्ये यम आणि यन घ्या. ठीक आहे, इथे यम राहिले, इथे यन राहिलं होतं, यम आणि यन. ठीक आहे, यम आणि लेटर यम आणि यन. मग या ठिकाणी यम आणि यन, यम आणि किती असणार आहेत, यम आणि यन एकच. नाही सॉरी, या ठिकाणी यम आणि यम किती आहेत बघा, मॅथमॅटिक्स मध्ये यम आणि यमच पाहिजे, यमच आहे. हा यम आणि यम किती आहेत बेटा, ह्याच्यामध्ये यम 1 आणि 2 आहेत.
1 आणि 2 आहेत, म्हणून या ठिकाणी ए किती आहेत, यम किती आहेत, यम 2 वेळेस, यम 2 वेळेस आहेत, ह्याच्यामध्ये ह्या यस मध्ये यम 2 वेळेस आहेत, म्हणून ए बी द सेट, त्याच्यावर यम किती वेळेस असणार आहे, हा यम फक्त यम या ठिकाणी घ्या, यम किती वेळेस असणार आहे, 2 वेळेस असणार आहे, त्याच्यामुळं नंबर ऑफ ए किती आला, नंबर ऑफ ए 2 आला, आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढा म्हणलं होतं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए, नंबर ऑफ ए आपण नंबर ऑफ यस, नंबर ऑफ ए असे 2 आणि टोटल यस होतं 11. कळलं? प्रश्न सोपा होता. मॅथमॅटिक्स कार्ड आहे, असं कार्ड पत्रिका असते की नाही तुमच्या लग्नाच्या पत्रिका, त्याच्यावर मॅथमॅटिक्स वर्ड आहे, आणि मॅथमॅटिक्स मध्ये यम किती वेळेस आहे, तर 2 वेळेस आहे, आणि ते टोटल किती वर्ड आहेत, तर 11 आहेत, तर झालं यम किती वर्ड आहेत त्याच्यापैकी 11 पैकी 2, तर 2/11 ही प्रोबॅबिलिटी आहे. तेच शब्दामध्ये मांडले. पुरा शब्दामध्ये लिहिला शिक. हा बियर्स आहे, BARS, बियर्स म्हणजे असणे, त्याच्यावर असणे. लक्षात घे, शब्द रचना कर, तुझ्या शब्दातली, माझ्या शब्दात लिहू नको, तुझ्या मोडक्या तोडक्या शब्दातली पण लिहायला शिक. गणित थोडंसं फक्त इमॅजिनेशन करणं आणि लिहिणं एवढं प्रॅक्टिस झाली की येतं पोरो. ठीक आहे, चला त्याच्यानंतर आता 14वा प्रश्न चाललाय. 14वा प्रश्न काय म्हणतो बेटा, आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम अ स्कूल 135 like कबड्डी and the remaining students do not like game. बघा 200 स्टुडंट आहेत एकूण एका शाळेमध्ये, आणि त्याच्यापैकी 135 लोकांना कबड्डी आवडते. 200 स्टुडंट आहेत, पोरं किती स्टुडंट आहेत, 200 स्टुडंट आहेत, आणि 135 ला कबड्डी आवडते. ओके, कबड्डी आवडते, आणि बाकीचे मग 200 मधून 135 गेले, किती राहतात रे, 200 - 135 किती येतात, 65. ह्या 65 लोकांना कबड्डी आवडत नाही, त्यांना काय आवडतं, नाचायला आवडत नाही, तर दिलंय मी उगं म्हणतोय, फक्त 200 पैकी 135 लोकांना कबड्डी आवडते. तर त्यांनी काय म्हणलंय, रिमेनिंग स्टुडंट डू नॉट लाईक द गेम, त्यांना गेम आवडत नाही. इफ वन ऑफ द स्टुडंट इज सिलेक्टेड ॲट रँडमली, ह्या 200 पैकी एक सिलेक्ट करायचा आहे, केला फ्रॉम ऑल द स्टुडंट्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट स्टुडंट सिलेक्टेड डज नॉट लाईक कबड्डी. एवढ्या स्टुडंट मधून 200 स्टुडंट मधून असा कुठला तर आपण एका मास्तरनं असे स्टुडंट उचलला, तर त्याच्यापैकी कबड्डी न आवडणारे स्टुडंट किती आहेत हे प्रोबॅबिलिटी सांगायचे. तर सांगा, सेट करा आधी. देर आर 200 स्टुडंट. 200 स्टुडंट म्हणजे नंबर ऑफ यस किती आले, 200 स्टुडंट म्हणजे नंबर ऑफ यस किती आले, पोरा नंबर ऑफ यस 200 आला. आता या ठिकाणी लक्षात घे, 135 स्टुडंट्सला कबड्डी लाईक करते, त्याच्यामुळं 200 - 135 कर, हे 65 जे येतात, दॅट स्टुडंट डू नॉट लाईक कबड्डी, त्याच्यामुळे हे 65 जे आहेत दॅट स्टुडंट डू नॉट लाईक कबड्डी असं इथं म्हणलंय. पुढे आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. कशाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, बघा, स्टुडंट्स डू नॉट लाईक कबड्डी. If one student is selected at randomly from all the students, find the probability that student selected does not like कबड्डी, जे कबड्डीला लाईक करत नाहीत त्यांची काढायचे. तर बघा, ए बी द इव्हेंट दॅट द स्टुडंट्स डज नॉट लाईक कबड्डी, त्यांना कबड्डी आवडत नाही, असे नंबर ऑफ ए किती आहेत बेटा, नंबर ऑफ ए आपण काढले होते या ठिकाणी. नंबर ऑफ ए किती आहेत, हे बघा, हे 65 आहेत, बरोबर आहे. 65 लोकांना कबड्डी आवडत नाही, त्याच्यामुळे आपण ए वाले म्हणले किती आहेत, असे 65 आहेत. नंबर ऑफ ए टोटल होते 200, त्यातले 135 ला कबड्डी आवडते, 65 ला कबड्डी आवडत नाही, आपल्याला तोच काढायचा आहे ए वाला. ए इज इक्वल टू 65 आलं. प्रोबॅबिलिटी तिची किती आहे, जे आपल्याला कबड्डी आवडत नाही त्याची, एकूण होते 65 अपॉन यस, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस 65, टोटल 200. ह्याला 13 ने भाग झाला, 13 किती, 5 न भाग झाला, 5 1 5, 5 1 5, उरला 1, 5 3 15, हे 13, आणि इथं 5 चौक 20, हा 40 आला, 13/40. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आली, 13/40. ठीक आहे बेटा, डज नॉट लाईक कबड्डी, एवढे यांना कबड्डी आवडत नाही याच्यामधून. ठीक आहे, कळलं सर्वांना इथे काय म्हणतोय ते मी, लक्षात आलं बेटा, हा प्रश्न लक्षात आला सर्वांना, प्रश्न लक्षात आला का, लक्षात घ्या. कळलं सर्वांना, सोपा आहे का, तर अगदी सोपा आहे, काही डिफिकल्ट नाहीये. आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. पुढचा प्रश्न काय आपला या ठिकाणी बघा, पुढचा प्रश्न काय आहे, अ 2 digit number is to be formed, a 2 digit number is to be formed from the digits
आता 2 डिजिटचा नंबर 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे 0 1 2 3 4 पासून. ओके 2 डिजिट नंबर इज फॉर्म. स्टार केलेला प्रश्न आहे. रिपिटेशन ऑफ द डिजिट इज नॉट इज अलाउड. रिपिटेशन अलाउड आहे का, तर अलाउड आहे म्हणले. ठीक आहे, ह्याच्यापासून 2 वेळेस रिपिटेशन म्हणजे कसं 1 1 0 0 बरोबर आहे, ह्याला रिपिटेशन म्हणतात. तर हे रिपिटेशन आपल्याला कराय अलाउड आहे. 1 1 परत 2 2. रिपिटेशन ऑफ द डिजिट्स इज अलाउड. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर सो फॉर्मड इज. हे इथं दिलेत प्राईम नंबर. आणि आधी आपण हे करू, सॅम्पल स्पेस तयार करू. 0 1 2 3 4 पासून 2 डिजिट नंबर तयार करायचा आहे. सॅम्पल बघा, ॲज वी हॅव 2 डिजिट नंबर्स, ह्याच्यापासून 2 डिजिट करायचे. कसं केले, पहिल्यांदा केला हा 1 0 1 0, पुन्हा 1 1 बघा हा 1 0 1 1 1 2 1 3 1 4 लिहिले, 1 4 पर्यंत लिहिले. पुन्हा 2 0 2 1 2 2 2 3 2 4 इथं लिहिला 2 4 पर्यंत. पुढे लिहा 3 0 3 0 3 1 3 2 3 3 3 4 53 लिहिला 3 4. पुन्हा 4 0 4 1 4 2 4 3 4 4 4. एकूण झाले नंबर तयार झाले. याच्यापैकी किती आले नंबर तयार करायचे म्हणजे कसं, हे न एकदा पुन्हा ह्याला ह्यानं ह्याला स्वतःला हे न ह्याला असे सगळ्या नंबर न करून एवढे नंबर येतात. आणि नंबर ऑफ यस किती आले ह्याचा सराव करून बघा, मी आता जसं सांगितलं तसं. आता बेटा नंबर ऑफ यस किती झाले बेटा, नंबर ऑफ यस किती झाले टोटल मोजल्यावर. नंबर ऑफ यस झाले या ठिकाणी 20. हे टोटल झाले 20. टोटल झाले बेटा 20. नंबर ऑफ यस झाले 20. ह्याला आपण मोजले. आणि पुढे काय सांगितले तिने आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलंय, प्रश्नामध्ये काय सांगितलंय, सॅम्पल स्पेस काढला, प्राईम नंबर काढायचा आहे. प्राईम नंबर, याच्यातले प्राईम नंबर. प्राईम म्हणजे काय, ज्याला भाग जात नाही. मग ए बी द इव्हेंट दॅट नंबर इज प्राईम. ए बी द इव्हेंट दॅट द नंबर फॉर्मड इज प्राईम नंबर. मग ए सेट केला, ह्याच्यामधले प्राईम नंबर आला 11 13 23 31 41 43. पोरो हेच प्राईम नंबर का, त्याला भाग जात नाही कशानेच, स्वतःने जातो. फक्त दुसऱ्या संख्येने 2 न जातो का, याला 3 ने जातो का, 4 ने जातो का, 5 ने जातो का, कशानेच जात नाही यांना भाग. स्वतःच्या संख्येने सोडून स्वतः जातो बरं का, म्हणजे 11ला 11 न जातो पण ते धरायचं नाही. दुसऱ्या नंबरने जातो का, ते प्राईम नंबर असतात. म्हणून या ठिकाणी ह्याच्यातले ह्या सेट मधले, ह्या सॅम्पल स्पेस मधले, ह्या माझ्याकडे सेट नाव येते बरं का, ते लक्षात घ्या. ह्या सॅम्पल स्पेस मधले आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिले. प्राईम नंबर, नंबर ऑफ ए किती आला एकूण 6, त्याची प्रोबॅबिलिटी काढा. नंबर ऑफ ए आपण नंबर ऑफ यस, ए किती 6, यस किती होते 20, 6/20, 3 दोन्ही 6 आणि हे 10 बरोबर आहे. 3 1 म्हणजे बेचा पाडा म्हणा, बे 1 बे, बे त्रिक 6 आणि हे बे 20 म्हणजे 10. 3/10 प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आली 3/10. प्रोबॅबिलिटी किती आली 3/10. आता पुढे या ठिकाणी आपल्याला दुसरं काढायचंय. पुढे या ठिकाणी काय काढायचंय, दुसरं काढायचंय, मल्टिपल ऑफ 4 काढायचंय. मल्टिपल ऑफ 4. मल्टिपल ऑफ 4 म्हणजे बघा बेटा, मल्टिपल ऑफ 4 बी बी द इव्हेंट दॅट द नंबर फॉर्मड इज मल्टिपल ऑफ 4. 4च्या पटीमध्ये कोणते कोणते 4च्या पटीमध्ये आहेत, ह्याच्यामध्ये नंबर बघा. 4च्या पटीमध्ये बघा, 4च्या पटीमध्ये कोणते कोणते आहेत, 12 1 12 आहे. पुन्हा 20 किती आहेत, 12 4 दुन्या 4 × 12 4 चौक 16 नाही, 4 5 20 आहे, 4 7 24 आहे, 4 7 28 4 8 32 आहे, 4 9 36 4 10 40 आहे, 44 आहे. ओके, मग हे लिहिले इथं आपण बी बी द इव्हेंट दॅट नंबर मल्टिपल फॉर्मड मल्टिपल बाय 4. मग या ठिकाणी बी चा इव्हेंट लिहिला 12 20 तिथलेच बघून. आणि पी बी किती म्हणजे प्रोबॅबिलिटी बी किती आली, नंबर ऑफ बी आपण नंबर ऑफ यस 6/20 3/10 आलं. ठीक आहे, 3/10 म्हणजे हे 3 दोन्ही 6, 3 2 बे त्रिक 6 आणि बे न ह्याला घातला 2 न घातला 3/10. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आलं. बघून घ्या एकदा कशा पद्धतीने सेट तयार केलाय. बघा कशा पद्धतीने सेट तयार केलाय बघून घ्या बेटा. सोपा आहे खूप, ह्याच्यामध्ये अवघड नाहीये. ओके, ठीक आहे. चला आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 16वा प्रश्न बघायचा आहे. ठीक आहे बेटा, 16वा प्रश्न काय म्हणतो, 16वा प्रश्न रे, 16वा प्रश्न काय म्हणतो बघा. प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न. ऍक्च्युली 17 क्वेश्चन आहेत ह्याच्यामध्ये. 17वा प्रश्न IMP नाहीये, ऍक्टिव्हिटी आहे, येऊन जाईल तुम्हाला. खूपच सोपा आहे, एवढे छान छान प्रश्न घेतल्यावर ते येईलच. मी एक पण क्वेश्चन सोडणार नाहीये, तुम्हाला सोडणारच नाहीये, सगळं बघायचंय. 17वा ऍक्टिव्हिटी आहे, काही घ्यायची गरज नसल्यामुळे आपण हा शेवटचा प्रश्न बघतोय. द फेसेस ऑफ डाय बियर नंबर 0 1 2 3 4 5. बघा हे डाय म्हणजे काय बेटा, डाय म्हणजे या ठिकाणी तो हे म्हणूयात क्यूब असा, बरोबर आहे, असा क्यूब, हे क्यूब, या डाय म्हणजे हा क्यूब. ठीक आहे, तर ह्याचे 1 2 3 4 5 6 असं 6 फेसेस आहेत त्याला, 0 1 2 3 4 5. इफ द डाय इज रोल्ड ट्वाइस, डाय असा एक वेळेस
आणि पुन्हा 2 वेळेस. स्पेशल केस आहे पोरो. हा जो सेट आहे ह्याचा, हा जो आपला सॅम्पल स्पेस आहे ह्याचा स्पेशल आहे तो तयार करायचा आहे. नाहीतर त्यावेळेस सायमल्टेनियसली 2 डाय त्याचा सोपा आहे. 1 1 1 2 1 3 2 1 2 3 तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. हा ट्वाइसली म्हणजे सायमल्टेनियसली म्हणजे दोन्ही एकदा, तो वेगळा आपला. पण हा जो आहे बेटा हा प्रश्नाची स्पेशल केस आहे, लक्षात ठेवा सगळे हुशार विद्यार्थी सगळ्यांनीच. तर बेटा ट्वाइस म्हणजे काय, एकदा असा आणि एकदा असा. 2 वेळेस फेकल्यावर काय सॅम्पल स्पेस तयार होणार आहे बेटा. डाय 2 वेळेस फेकल्यावर ट्वाइसली. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट प्रोडक्ट ह्या मधल्यांचा प्रोडक्ट येणारा 0 प्रोडक्ट किती आहे ते सांगायचे. तर बेटा डाय 2 वेळेस, डाय असा रोड केला 2 वेळेस, काय आला बेटा तयार कसा होणार आहे याच्यामध्ये नंबर सेट कसा तयार होणार आहे. 0 0 0 0 0 1 0 2 0 3 0 4 0 5. पुन्हा नंतर 0 झाला 1 0 0 0च करावं लागेल बरं का. 0 पासून स्टार्ट करावं लागेल, 0 0 पासून. पुन्हा 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 पर्यंत. पुन्हा नंतर 2 पासून चालू करा 2 0 0 पासून चालू केलता बघा हे का 0 0. पुन्हा 1 0 झालं, पुन्हा इथं 2 0. पुन्हा 3 पासून 3 0 3 1 3 4 3 2 3 5. 4 पासून 4 0 4 1 4 2 4 3 4 5. ठीक आहे, लक्षात आलं. या ठिकाणी लक्षात आलं बेटा. 1 2 3 4 5 6 6 कसा 6 2 12 6 3 18 6 चौक 24 6 पंचे 6 चौक 24 6 पंचे 30 6 6 36 आहेत. आता हे 4 चा झाला, इथं 5 चा लिहायचा राहिलाय पहा. 0 5 0 5 5 1 त्याच्यानंतर 5 2 5 3 5 4 आणि 5 5 हा इथं आपला एंड होतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं. ओके, 5 चा लिहायचा राहिला होता इथे, हा 5 या ठिकाणी बेटा. हा 5 आहे बघा, कुठे गेला हा 5 इथे. 5 0 5 1 5 2 कळला. हा स्पेशल केस मध्ये पोरांनो लक्ष द्या. स्पेशल केस मध्ये ज्यावेळेस एक हे फेसेस म्हणजे काय, फेसेस म्हणजे थोबाड. ते डाय नसतो का असं त्याचे थोबाड, इकडचं थोबाड इकडचं थोबाड, ह्याला असं त्याचे इकडं 0 आहे इकडं 1 आहे 2 आहे असं म्हणलंय. 3D लक्षात घ्या. ते लुडोवर असे नंबर म्हणते आणि ते असं 2 वेळेस फेकल्यावर असा सेट तयार होतो. ट्वाइसली, सायमल्टेनियसली नाही. तो आपला सायमल्टेनियसली असा जो होता डाय तो वेगळा, त्याचे वेगळे होतात ते तयार, ते पण बघितले तू आपण. ह्याचं हे स्पेशल केस मध्ये 0 0 पासून चालू होते, 0 0 पासून आणि मग ते 5 5 पर्यंत थांबते इथपर्यंत. ठीक आहे, मग हे सेट लक्षात घेतला. हे नंबर ऑफ किती झाले 1 2 3 4 5 6 6 6 6 2 12 6 3 18 6 24 6 35 6 6 36. नंबर ऑफ येस आले 36. आपल्याला काय म्हणले ह्याच्यामध्ये असा सेट, त्याची प्रोबॅबिलिटी सांगा ज्याचं मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन, ज्याचं 0 येतंय. हेनं 0, प्रत्येक जिथं जिथं 0 असेल, कोणत्या आपण संख्येला 0 न गुणलं, कोणत्या आपण संख्येला 0 न मल्टिप्लिकेशन केलं, पोरो आन्सर 0च येतंय. पोरो आन्सर 0च येतंय. नियमच आहे. काय येतंय तर नियमच आहे गणिताचा. एवढं बेसिक आहे, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी म्हणलं ए बी द इव्हेंट दॅट प्रोडक्ट ऑफ डिजिट ऑन द अप्पर फेस. बघ त्याचा प्रोडक्ट किती येणार आहे 0 येणार आहे. त्याची एचा सॅम्पल स्पेस तयार केला. मग आपण कोणते आहेत हे, तर इथं जे 0 वाल्या संख्या आहेत बेटा, इथं जे 0 वाल्या संख्या आहेत ह्याच्यात जे 0 वाल्या संख्या आहेत त्याचा एक सेटच तयार केला. हा परत हा आणि हा. बाकीची 0 प्रोडक्ट येणार नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन 0 येणार नाही, कारण ह्याचं गुणल्यानंतर मधल्याचं 0च येणार आहे. म्हणून हे बघा हे 0 0 0 ह्याचा कुठला पण 4 गुणिले 0 0 3 गुणिले 0 तेच त्याचं आन्सर 0च येणार आहे. असे किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एकूण नंबर ऑफ ए किती आहेत बेटा, नंबर ऑफ ए, तर नंबर ऑफ ए आहेत 11. एकूण यस किती होते 36 होते. नंबर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए, नंबर ऑफ ए आपण नंबर ऑफ यस 11/36. कळलं, 11/36. विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न होता. ह्याच्यामध्ये केवळ हा जो सॅम्पल स्पेस कसा तयार केलाय ते बघायचंय, ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सर्वांनी सॅम्पल स्पेस बघा कशा पद्धतीने केलाय आणि याच्यानंतर हा जो आहे इथे अशा पद्धतीने हे पण केलेला आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना हे लक्षात ठेवायचंय, घाबरायचं नाही. मी तुमच्या सोबत आहे, कंटिन्युअसली आहे. प्रोबॅबिलिटी चॅप्टर जवळपास प्रॉब्लेम सेट आपण संपून घेतलाय.
परत एकदा बघायचंय, इंट्रोडक्शन बघायचंय आणि हे सगळं करत असताना आधीचे व्हिडिओ पण बघत राहायचंय. नाहीतर पुढचं पाठ मागचं सपाट असं करू नका. परत परत बघायचंय. जे हुशार मुलं आहेत ना ते माझे कमीत कमी 10 वेळेस रिव्हिजन करणार आहे. ठीक आहे, रिव्हिजन इज द की ऑफ सक्सेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूयात. याच्यानंतर आता न्यू टॉपिक स्टॅटिस्टिक आपल्याला चालू करायचं आहे. ठीक आहे, चलो, थँक्यू, धन्यवाद.